सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या गावातला हा कितवा दिवस आहे? चौथा दिवस। चौथा दिवसाचं हे पहिलं सत्र। काल आपण बघितलं, काल परवा परमेश्वराचा सृष्टी रचनेचा उद्देश, परमेश्वराच्या अवताराचा उद्देश, आपल्याला बोध देण्याचा उद्देश, वारंवार हे सांगण्याचा कारण आपण ते विसरता कामा नये। तर आपण जन्माला का आलोय हे जेव्हा कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने जन्माला आलो। देहाचे जन्म आपले अनेक वेळा झाले। शरीर हे सोडतं घेतं, सोडतं घेतं, हे शरीर देहाचे जन्म मृत्यू बऱ्याच वेळा झाले। पण आत्म्याचा जो जन्म आहे, आत्म्याचा जन्म शास्त्रामध्ये कधी सांगितलेला आहे? जेव्हा बोध झाला तेव्हा जन्म झाला। जेव्हा जाणीव झाली की सृष्टी का निर्माण केली परमेश्वराने, का अवतार घेतला आणि मला का बोध दिला, मी का जन्माला आलो, ही जाणीव म्हणजे आत्म्याचा जन्म आहे। आणि तो जन्म कशासाठी परमेश्वराने दिलेला आहे हे जर कळालं तर आपल्याला त्यातून बाहेर पडता येईल। सशिक रक्षणाची लीळा आपल्याला माहिती, सालबर्डीची। नरकात गेलेला ससा परमेश्वराला बघितल्यानंतर त्याला काय जाणीव आहे का हे परमेश्वर आहे? पाठीमागं कोण लागले? त्याच्या कुत्रे लागले, आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागं शिकारी आहे, ते माणसंच आहे ना। आणि स्वामी बी दिसणारा बाय अंगाने जर पाहिलं, जाणीव नसे सर्वसामान्य माणूस काय म्हणतो? माणूसच आहे। म्हणजे एका माणसापासून घाबरून दुसऱ्या माणसाचा आधार घेणारा कोणी प्राणी बघितला आहे का? पण त्यालासुद्धा ते दिसलं की हे माझे हितक्ष आहे। आणि मग परमेश्वर तिथं एक आपल्याला खूप मोठं तत्त्व सांगतात, येतं शरण आलिया काही मरण असे। जो मला शरण येतो त्याला मरण नाही। मरण नाही म्हणजे काय? मेला नाही तर मग जन्माला येणार नाही, जन्माला आला तर मग कर्म जोडतो आणि मग परत नरकात जातो। येतं शरण आलिया काही मरण नाही। मरण नाही म्हणजे मृत्यू नाही, मृत्यू नाही म्हणजे परत पुन्हा जन्म नाही। जन्म आला तर मग पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू होणारच। मृत्यू नाही याचा अर्थ काय? कमी नरकात त्याला जाऊ देणार नाही। तो नरकात जर गेला तर परत जन्माला येणारच। इतकं सोपं सरळ आणि इतकं मोठं तत्त्व परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे। बरं, आपल्याला परमेश्वराने जो बोध दिला आहे त्याचा काही फायदा असेल की नाही? शाळेत घातल्यानंतर त्या व्यक्तीला कधीतरी 15 वर्षानंतर का होईना डिग्री मिळते, शेती केली तर फळं मिळतात, व्यापार केला तर पैसे मिळतात, नोकरी केली तर पगार मिळतो, सारं मिळतं। परंतु मग आपल्याला बोध दिला आहे परमेश्वराने, त्याचा काहीच फायदा नसेल का? बोध देताच परमेश्वराने आपल्याला 84 लाख योनीमध्ये आपण जाणार नाही याची ग्वाही, याचं वचन परमेश्वराने दिलेलं आहे। परंतु त्यानंतर आपल्याला मात्र त्यावर, त्या कृतीवरती चालावं लागेल। बोध सहजासहजी परमेश्वराने दिलेला नाही आहे आपल्याला। आपली जी कर्माची जी चाल आहे ती थांबवली, आपल्याला देवतेचं चेष्टकत्व असतं ते थांबवलं आणि मग बोधाचं संक्रमण केलं। पूर्वी आपण पाणी पिण्याची जी वेळ यायची ती विहिरीतून पाणी प्यायचं, आपण नाल्यातून पाणी प्यायचं। आता ती परिस्थिती राहिली नाही। त्याच्यासाठी परमेश्वराने एक दृष्टांत सांगितलेला आहे की जर पाणी प्यायला गेलो, आता आपण लहानपणी, ज्या तुमच्या लहानपणी तुम्हाला काहीतरी आठवलं असेल का, पाणी पिण्याची वेळ आली की ती पाण्यावरती सर्व कचरा साचलेला असतो। आपण तसंच पाणी पित नाही, तो कचरा बाजूला करतो की नाही, बाजूला सारतो आणि मग ओंजळीनं पाणी पितो। तसं आपल्या जीवनातला कचरा परमेश्वराने सारला, साफ केला आणि मग आपल्याला बोधाचं संक्रमण केलेलं आहे। बरं, बोधाचं संक्रमण केल्यानंतर परमेश्वराने लगेच ग्वाही दिलेली आहे की तुला आता जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जाऊ देणार नाही, जन्ममृत्यू फेऱ्यात पडू देणार नाही, तुला आता मृत्यूला मी जाऊ देणार नाही। परंतु त्यावरती तुला चालावं लागेल। ते चालल्यानंतर परमेश्वराने दिलेला शब्द परमेश्वर पाळणार आहे। परमेश्वर काय म्हणतात? मी जे बी करायचं आहे ते करून ठेवलं आहे, आता करायचं बाकी जे राहिले ते जीवाचं आहे। वडील काय म्हणतात? अरे मग मी काय करायला पाहिजे होतं? तुला शाळेत घातलं, ट्युशनला पैसे दिले, तुला गाडी घेऊन दिली, कपडे दिले, हे नाही दिले, सर्व दिलं, पण तू कॉलेजला जात होता का? कुठं माझं काय करीत होता? काय कळत होतं आम्हाला? जे द्यायचं ते मी तर केलं, पण जे करायचं राहिलं ते तू नाही केलं, त्यामुळे तू पास नाही झाला, तू इंजिनियर नाही झाला। तसं परमेश्वर म्हणतात जे करायचं ते मी करून टाकलं आहे, जे करायचं आहे ते जीवाचं राहिलेलं आहे।
आपल्याला खूप मोठी सिक्युरिटी परमेश्वर देतात. ती सिक्युरिटी कोणती आहे? ती कोणत्याही सारे एकत्र देवता जरी आल्या आणि त्यांनी ठरवलं तरी ती सिक्युरिटी देऊ शकत नाही. आपल्याला बोध होताच परमेश्वराने जे आपण पूर्वकर्मात, पूर्वजन्मात, पूर्ण सृष्टीमध्ये जे कर्म जोडलेले आहे, अनंत कर्म आहे आपले, क्षणाक्षणाला मिनटाला आपले कर्म आहे. 12 तासाचं जर अवलोकन केलं एका दिवसाचं तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपले कर्म चालूच असतात. हे झालं का ते झालं का ते झालं का ते कंटिन्यू चालू असतात. आपण तर ते कर्म विसरून नाही जातो, कारण पुढचं कर्म आलं का मागचं विसरून जातो. आजचा दिवस आला, कालचा दिवस विसरलो आपण, हे याच्यावरती ते पडत राहतं. परंतु परमेश्वराचा कॉम्प्युटर खूप मोठा आहे, ते लगेच सेव्ह करीत राहतं. विचार आला सेव्ह, बोलला सेव्ह, कोणाविषयी वाईट विचार केला लगेच सेव्ह, काही कृती केली सेव्ह, ते जमा होत राहतं. आणि ते जमा होत राहून त्याच्यानंतर त्या कर्माचं काय फळ आहे त्याला ते लगेच त्याच्यासमोर येऊन जातं. ती वेळ, ते टायमिंग, कुठं, केव्हा, कधी तो भोग लगेच लिहिला जातो. आता तुमच्या लक्षात येणार नाही, याचे कॉलेजचे मुलं मुली किंवा काही व्यावसायिक लोक असतील तर त्यांच्या लक्षात येईल, सुशिक्षित लोक असतील तर लक्षात येईल, कॉम्प्युटरमध्ये एक टॅली नावाचं ॲप असतं. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ॲप आहे खूप, पण आता तुम्ही तेवढं मोबाईलचं नॉलेज तुम्हाला नसेल. मुलांना माहीत आहे, सचिनला यदा कदाचित माहीत असेल, दादांना माहीत असेल. टॅली नावाचं ॲप असतं. ते ॲपचं काम काय आहे माहिती आहे? की जो व्यापारी असतो तो व्यापारी काय करतो का, जे बी माल आणलेला आहे तो माल त्या टॅलीमध्ये म्हणजे त्या मोबाईलच्या त्या कॉम्प्युटरच्या ॲपमध्ये भरून टाकतो. का ह्या वस्तू 10, ह्या वस्तू 50, ह्या वस्तू 20, ह्या वस्तू 40, जे बी आहे ते गोडाऊन आपण जसं पूर्वी वहीमध्ये लिहायचं, आता ते ॲपमध्ये लिहिलेलं आहे. एखादं गिऱ्हाईक आलं, त्याने सांगितलं ही वस्तू 1 द्या, ही वस्तू 2 द्या, ही वस्तू 4 द्या. त्यांनी बिल तयार केलं. बिल तयार केल्यानंतर त्या कॉम्प्युटरमधून ते बिल काढलं. आता त्याला त्या गोडाऊनमध्ये किंवा जमा केलेल्या मटेरियलमधून मायनस वजा करावा लागणार नाही, ते आपोआप वजा होतं. बिल फाडताच ते वजा होतं, कारण आपण विकलेलं आहे. हे टॅलीचं काम असतं. तसंच परमेश्वराचं जे कॉम्प्युटर आहे आणि त्याचं जे ॲप आहे ते खूप मोठं आहे. नुसतं मानसिक चिंतन केलं, मानसिक कर्म केलं तरी ते ॲपमध्ये जमा होतं. आणि ते ॲपमध्ये जमा झाल्यानंतर परत त्या मानसिक चिंतनाचा, मानसिक कर्माचा काय भोग आहे ते लगेच पुढं ॲडजस्ट होऊन जातं. कोणती देवता, कोणत्या ठिकाणी आणि कुठं त्याला ती भोगवणार आहे, कशी भोगवणार आहे, लगेच ॲड होऊन जातं. प्रत्येक गोष्टी का परमेश्वराला वेळ देण्याची गरज नाही. बघा, मुख्यमंत्री आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे. आता तो राज्याचा मुख्यमंत्री जरी असला, तो मुख्यमंत्री म्हणजे त्याच्या अध्यक्षतेखाली ही सारं राज्य चालतं. जसं गावातला सरपंच आहे, गावातला प्रथम नागरिक सरपंच, त्याच्या अध्यक्षतेखाली कोणत्याही काही गोष्टी, एखाद्या सदस्यांनी जरी भ्रष्टाचार केला किंवा काही चुकीचं काम केलं तर त्याला जबाबदार कोण राहतो? सरपंच. पण याचा अर्थ सरपंच प्रत्येक ठिकाणी लक्ष देतो का? एक सिस्टम आहे, त्या सिस्टमने ते काम चालू राहतं. सफाई कामगार काम करतात, पाणी सोडणारा काम करतो, किंवा आणखी ग्रामसेवक आहे ते काय पत्र द्यायचं काम करेल, काही लेटर द्यायचं काम, जे आहे ते काम चालू राहतं. तसं मुख्यमंत्र्याचं काम, तसं परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली ही चराचर सृष्टी चालू आहे आणि ह्या साऱ्या देवी देवता आपापलं काम करत असतात. महाराष्ट्रामध्ये एका राज्यामध्ये, एका देशामध्ये भाग कमी आहे का? इथं PWD खातं आहे, MECBचं खातं आहे, वेगवेगळे खाते आहे ना, कितीतरी खाते. आणि त्या खात्याच्या अंतर्गत पोलीस डिपार्टमेंट आहे, त्या खात्याच्या अंतर्गत कामं चालतात. पण त्याचा पूर्ण कमांड त्या मुख्यमंत्र्याची असते. तो मुख्यमंत्री काय करतो, मग नेमणूक, तुम्ही हे खातं सांभाळा, तुम्ही ते खातं सांभाळा. मग मंत्र्यांच्या खाली मग सचिवाच्या खाली मग सिस्टम चालते. तसं परमेश्वराच्या ह्या अंडर या साऱ्या जगाची, अनंत ब्रह्मांडाची ही सिस्टम चालू आहे. जबाबदार मात्र कोण आहे? परमेश्वर आहे. कारण परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. कशासाठी केली? मात्र त्याचा उद्देश एकच आहे का ह्या जीवाला आनंद द्यायचा. मग आनंद द्यायचा आहे तर ॲडमिशन होताच, परमेश्वराचं होताच, काहीतरी फायदा लागेल की नाही? की नुसतंच आपण बोध झाला परमेश्वराची भक्ती करायला लागलो आणि जर काहीच फायदा नसेल तर मग आपण कशी काय भक्ती करणार? माणूस काय जीव स्वार्थी, फायद्याची गोष्ट करतो. ती अत्यंत मोठी सिक्युरिटी आपल्याला दिलेली आहे परमेश्वराने. ही जर समजून घेतली ना, जाणून घेतली, तुमच्या जीवनामध्ये खूप काही समजून घेण्याची गरजच नाही तुम्हाला. तुम्ही लगेच स्वस्थ चित्त होऊन जाल आणि अत्यंत आत्मविश्वासाने धार्मिकता सांभाळायला सुरुवात कराल. त्यातून एक दृष्टांत परमेश्वराने सांगितला, रुनाईतचा दृष्टांत. एक शेतकरी असतो,
तो शेतकरी काय करतो, आपल्या कुटुंब जबाबदाऱ्यांसाठी कर्ज काढतो. ह्या बँकेचं कर्ज काढ, त्या सावकाराकडून कर्ज काढ, त्या पतपेढीकडून कर्ज काढ, त्या सोसायटीकडून कर्ज काढ, त्या पतसंस्थेतून कर्ज काढ. जेवढं काढता येईल तेवढं काढतो. कशासाठी? कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहे त्याला. अडचणी आल्या, दुष्काळ पडला, कधी पाऊस नाही पडला, कधी आला तर ही अडचण आली, दवाखाना आला, मुलीचं लग्न आलं, जे बी कारणं आहे ते आपणही आज उपद्या भरपूर केले आत्तापर्यंत आणि आजही करतोच. परंतु एक वेळ अशी येते की उत्पन्न झालं कमी आणि कर्ज झालं जास्त, फेडल्या जात नाही, अनेक अडचणी निर्माण होतात. त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो का आता करायचं काय? कर्ज तर काढलं 100%, ते देणंही 100%, परंतु दिल्या जात नाही. मग त्याला टेन्शन येतं आणि टेन्शन येऊन मग काय होतं, त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार येतात. त्याला वाटतं आपण संपून घ्यावं, पण परत तो विचार करतो की कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी आत्महत्या केली म्हणजे काय अडचण दूर होणार आहे का? कर्ज तर मी काढलेलं, फेडणं मलाच आहे कधी ना कधी. हे चुकीचं आहे. मग त्याला पर्याय काय? त्याच्यावरती सोल्युशन काय? त्याच्यावरती ह्या अडचणीवरती मात करायचं तर काहीतरी काढावं लागेल ना पर्याय. मग तो म्हणतो आपण राजाला शरण जाऊ. राजाला सांगू, जी बी परिस्थिती आहे ती सांगू, अडचणी त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. मग तो राजाला शरण जातो आणि राजाला काय सांगतो की मी माझ्या कुटुंब जबाबदारीसाठी असं असं कर्ज काढलेलं आहे. हे जे घेणेकरी आहे, मी देणेकरी आहे, मला देणंच आहे कारण घेतलेलं आहे आणि माझी देण्याची पण नियत आहे. द्यावंच लागेल, मला माहिती आहे, ते टळणारच नाही आहे. परंतु आता माझी परिस्थिती नाही, मी करू काय? मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आता राजाचं काम काय? प्रजेचं रक्षण करणं. त्याचं कामच ते, जी बी प्रजा आहे त्याच्या दुःखात अडी अडचणी दूर करणे. राजा म्हणतो तू मला शरण आलेला आहे, जे बी आहे तू मला सांगितलेलं आहे, मला शरण आलेलं आहे तर तुला काहीतरी फायदा करून द्यावा लागेल. जे ऋणायत असतात, जे घेणेकरी असतात ना, राजा काय करतो, सर्वांना बोलवतो, मीटिंग बोलवतो, या सारे घेणेकरी या. घेणेकऱ्यांना काय वाटतं की बरं झालं राजापर्यंत हा न्यायनिवाडा गेला, आता आपले पैसे भेटून जातील, या आशेने ते जातात. राजा म्हणतोय बघा हा मला शरण आलेला आहे, हा तुमचा देणेकरी आहे, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. तुम्ही घेणेकरी आहे तोही मान्य करतोय, परंतु आता मला शरण आलेला आहे, याची शरण आलेला आहे तर 50% तुम्हाला माफ करावं लागेल. आता राजाच्या आदेशापुढे कोणी काही बोलू शकतं का? राजाच येतो. आता ह्या लोकांना काय वाटतं की 50% तर 50% माफ तर माफ, 50% तर लगेच भेटल असे असते ना. 50 सावकाराकडे गेल्यानंतर तडजोड करतो कोणीतरी, म्हणतो जाऊ द्या त्याला मुद्दल द्या, व्याज जाऊ द्या, द्या सोडून. बँकांमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट बी काहीतरी कर्जमाफी वगैरे करतं की नाही. आता मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिला, GR काढला तर एवढ्या एवढ्या लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ. आता एखादी बँक टाळू शकते का? सोसायटी टाळू शकते का? अर्ज तिथं केला आहे आणि GR तिथून निघाला आहे, कोणीच टाळू शकत नाही. तसं त्या राजाचं म्हणणं कोणीच टाळू शकत नव्हतं. राजाने सांगितलं 50% कर्ज तुम्हाला आता माफ करायचं. त्यांनी ठीक आहे माफ तर माफ, आता तुमच्यापुढं कोण बोलणार आहे, परंतु 50% तर पूर्ण भेटल अशी त्यांची आशा. परंतु राजाने परत दुसरा आदेश दिला, तो अत्यंत महत्त्वाचा होता. जे 50% ना म्हणे तो आता जेव्हा देईल तेव्हा घ्या, त्या 2 दिवसात 4 दिवसात महिन्यातच असा काही विषय नाही, जेव्हा देईल तेव्हा, जितकं देईल तितकं घ्या. असं नाही का एवढं दिलं पाहिजे आणि तेवढं दिले पाहिजे हप्ते बांधून, असं काहीच नाही. जितकं देईल तिथं आणि जिथं देईल तिथं घ्या. याचा अर्थ नाही का तुम्ही उठायचं आणि त्याच्या घरी सावकारीसारखं मागायला जायचं. हे अत्यंत महत्त्वाचं. जेव्हा देईल तेव्हा, जितकं देईल तितकं, 5 रुपये तर 5 रुपये, 10 रुपये तर 10 रुपये. आणि जिथं देईल तिथं तुम्ही त्याच्या घरी जायचं नाही मागायला. जिथं देईल त्याला वाटलं आता आले 5 रुपये, चला कुठंतरी रस्त्यावर जाऊन त्याचे देऊन टाकू, त्यांनी तुमच्याकडे यायचं भरायला. तुम्ही त्याच्या मागणीला, त्याच्या वसुलीला जाऊ शकत नाही. किती मोठी सिक्युरिटी, त्याचं टेन्शन मिटलं ना, त्याच्या डोक्यावरचं भार संपला. 50% माफ झालं, राहिलेल्या 50%चं बी टेन्शन नाही आहे. काही मुदत नाही, इथं देईल तिथं देईल, तो सावकार घरी येईल, गचंडी धरील, पैसे द्यावाच लागेल, दे नाही तर असं करील तसं करील, जप्ती करील. असं काय आहे का टेन्शन? काय राहिलं का टेन्शन सांगा बरं? तसं परमेश्वराला आपण शरण गेलेलो आहे, अनन्यभावे शरण गेलेलो आहे आपण. आता आपण एकनिष्ठ भक्ती करतो ना, तुम्ही देवतेची भक्ती करत नाही, अंधश्रद्धा जोपासत नाही, कर्मकांड करत नाही, ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र पाळत नाही, अमावस्या पौर्णिमा पाळत नाही. पाळता का? नाही. का पाळत नाही? पाळायला पाहिजे. नाही पाळायच्या तर आपण परमेश्वराला शरण गेलो. परमेश्वर समर्थ आहे, तो समर्थ परमेश्वर आहे, त्याला जर शरण गेलोय तर बाकीच्या याच्या कुबड्या घ्यायची गरज आहे का?
तुमचे जर डायरेक्ट मुख्यमंत्र्याशी कॉन्टॅक्ट आहे तर इथल्या आमदाराला घाबरायचं काय कारण आहे का तुम्हाला? तो आमदार तुमच्या घरी येईल, हो तेवढं आमचं काम सांगा म्हणेल का नाही? अरे यांचे मुख्यमंत्र्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट, फरक पडतो की नाही? राष्ट्रपतीशी कॉन्टॅक्ट असेल तर मुख्यमंत्री बी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट राष्ट्रपतीशी कॉन्टॅक्ट घ्या माणसाचे. खूप वट आहे याची, काहीतरी यांचे लागेबांधे आहे पूर्वश्रमीचे. तसं परमेश्वराला आपण शरण गेलेलो, अनन्यभावी शरण गेलेलो आहे. आपण आता काहीच करत नाही. त्या परमेश्वराला शरण गेल्यानंतर आपण अनंत जन्मात अनंत सृष्टीत जे कर्ज काढलेली, कर्ज कोणाकडून काढले माहिती आहे? 81 कोटी 1.25 10 देवते हे आपल्या घेणेकरी ना आपण त्यांना देणेकरी. का? हा सिस्टमचा भाग आहे. ते आपल्याला भोगवायचं काम करता. याचं काम झालं का ती देवता झाली का ती देवता. हे सिस्टमनी जे कळत न कळत आपल्याकडून जे कर्म घेतलेले आहे ना, हे कर्म म्हणजेच कर्ज आहे आणि त्या कर्माचा भोग म्हणजे देणं आहे. आपल्याला आजार पडला, आजार आला, आपोआप नाही आजार येत, त्या देवतेचा तो भोग असतो. आपल्या जीवनावर संकट आलं, आपोआप येत नाही ते संकट, त्या देवतेचं देणं असतं. कोणाकडून तरी आपल्याला अडचण निर्माण झाली, आपोआप नाही अडचण निर्माण होत, कोणी कोणाला नाही अडचण निर्माण करत, त्या व्यक्तीचं पूर्वकर्माचं काहीतरी देणं घेणं असतं. ही विचारधारा जर तुम्ही पक्की केली, शास्त्रातून समजून घेतलं तर तुमची कोणाच विषयी तक्रार राहणार नाही. सासूची सुनाविषयी राहणार नाही, सुनाची सासूविषयी राहणार नाही, ननंदची भाऊजेविषयी राहणार नाही. का? ती देवाणघेवाण आहे. आज ननंद त्रास देते तर मागच्या वेळेस तुम्ही त्रास दिलेला असेल. आज सून गोड बोलते तर याचा अर्थ तुम्ही मागच्या वेळेस गोड बोललेला असेल. आज बायको त्रास देते तर याचा अर्थ तुम्ही मागच्या वेळेस काहीतरी तिला त्रास दिलेला असेल. हे देवाणघेवाण आहे. हे कुठंच टळत नाही, कधीच टळत नाही. भावाभावाचा असेल, नातेवाईकाचा असेल, भावबंधांचा असेल, समाजाचा असेल, मित्राचा असेल, कोणीतरी आपल्याला फसवलेला असेल, हे सारी देवाणघेवाण असते. इथं कोणीच कोणाला बळत जबरदस्तीनं आलेलं नसतं. हे कॉन्टॅक्ट असतात, ऋणानुबंध संबंध असतात. बिझनेस करताना एखाद्याने पैसे बुडवतात का काही लोक? याचा अर्थ तुम्ही कुठंतरी कधीतरी बुडवलेले. ही विचार पक्क करून घ्यायचं की याचं माझं देणं होतं म्हणून त्यांनी नाही दिलं, जाऊ द्या, विषय मिटला. टेन्शन येईल का तुम्हाला? तुम्ही काट मारायला म्हणशील मागचं देणं होतं देऊन टाका. आणि जर तुम्ही काहीच दिलेलं नसेल, तुमचं क्लीन जीवन असेल, लाईफ क्लीन असेल, शुद्ध असेल, तर तुम्हाला कोणीच बुडू शकत नाही, तुम्हाला कोणी फसवू शकत नाही. आपण कोणालाच फसवू शकत नाही, आपण कोणाशी खोटं बोलू शकत नाही. ही आपली मानसिकता असते का मी याला फसवलं, याच्याशी मी खोटं बोललो. आपण आपल्याला फसवत असतो, आपण दुसऱ्याला कोणालाच फसवू शकत नाही. कशा पद्धतीनं जर एखाद्याला मी फसवलं, XYZ कोणती व्यक्ती घ्या, मी फसवलं आणि फसवून काय केलं, त्याच्या खिशातले 100 का 200 का 500 रुपये मी काढले. याच्या व्यतिरिक्त काय करतो आपण? फसवणं म्हणजे पैसे गोळा करणे, याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं उद्देश. आता मला काय वाटतं की मी त्याला फसवलं आणि 500 रुपये मिळवले, ते 500 रुपये राहणार आहे का माझ्याकडे कायमस्वरूपी? ते तर खर्च होणारच आहे ना. पण जी कृती केली आहे तिचा भोग तर मला द्यावाच लागेल ना. ते कर्म केलं आहे त्याचा भोग तर मला द्यावा लागेल. मग तो फसला का मी फसलो? 500 रुपये खर्च झाले, ते तर काही आयुष्यभर राहिले नाही, टिकले नाही, पुरले नाही, परंतु त्या कर्माचा भोग मला द्यावा लागणार आहे, त्याचं दुःख मला प्राप्त होणार आहे आणि ते दुःख मला भोगावंच लागणार आहे. मग मी फसलो का मी त्याला फसवलं? या जगामध्ये कोणी कोणाला फसवत नाही. मी एखाद्याशी खोटं बोललो, त्या खोट्या बोलण्यातून तेवढ्यापुरतं मला समाधान वाटेल, परंतु त्या खोट्या बोलण्याची जी कर्म आहे त्या कर्माचा भोग मला भोगावा लागणार आहे आज ना उद्या. मी फसलो का तो फसला, मी खोटं ठरलो का तो खोटा ठरला. त्याच्यामुळं धर्म आपला अत्यंत शुद्ध आहे, आत्मकल्याणाशी निगडीत आहे, म्हणून आत्मशुद्धीशी निगडीत आहे. आणि मी वारंवार तुम्हाला हेच सांगतोय का धर्म म्हणजे काय नुसतेच देवपूजा करणं, विडे वाहणं, स्थानावर जाणं, साधू संतांना जेव घालणं नाही. धर्म म्हणजे आपण आपल्या विचाराशी शुद्धता निर्माण करणं. काल तुम्हाला सांगितलं तण वावरल्याचा दृष्टांत. वावरात जर पीक काढायचं असेल तर साफ करावं लागतं ना, तसं परमेश्वराचा धर्म सांभाळायचा असेल तर हृदय साफ ठेवावं लागतं, विचार साफ ठेवावं लागतं, मन साफ ठेवावं लागतं. परमेश्वराने खूप मोठी आपल्याला सिक्युरिटी दिलेली आहे, प्रॉमिस केलेलं आहे का जर तू शरण आल्याबरोबरच तुला 50% जे कर्ज जे देणेकरी आहे तू त्या देवतेचा 100% माफ केले. तुम्ही सारे एकत्र आले ना, गावातले सारे उपदेशी किंवा सारे नातेवाईक एकत्र यायचं, त्यांची सर्वांची इस्टेट एकत्र करायची, एका देवतेला सांगायचं की एक कर्म आमचं माफ कर. साऱ्या देवतेला
तुम्ही विनंती केली, सारी इस्टेट देऊ केली, तरी एकही देवता तुमचं एकही कर्म माफ करू शकत नाही. परमेश्वराला तुम्ही काय दिलं आहे का सांगा? काय दिलं काय तुम्ही? काहीच नाही दिलेलं. फक्त अनन्य भाव तुम्ही दिलेला आहे की तू माझा मी तुझा. देवदेवताची भक्ती आता मी करणार नाही, शरण जाणार नाही. का जाणार नाही? तर त्या बंधनात आहे, त्या मला काही देऊ शकत नाही. त्याच जर बंधनात आहे, मला त्या काही देऊ शकत नाही, तर मी त्यांच्याकडे का जावं? हे तुम्ही समजून घेतलं आणि परमेश्वराला अनन्य भाव करून, नॉलेज करून, ज्ञान घेऊन शरण गेलेलो आहे. म्हणून परमेश्वराची भक्ती अत्यंत सोपी, काहीच करायची गरज नाही. मला बरेच लोक विचारतात, बाबा तुमची भक्ती लय अवघड आहे. मी त्यांना एकच विचारतो, तू अमावस्या पाळतो म्हणे? हो. अन्य लोक पाळतात. पौर्णिमा पाळतो? हो. चतुर्थी पाळतो? हो. शनिवारचा उपवास धरतो? हो. सोमवारचा उपवास धरतो? हो. मधून मधून एकादशी आली? हो. वास्तुशास्त्र पाळतो? हो. ज्योतिषशास्त्र पाळतो? हो. म्हटलं आम्ही आता याच्यातलं काहीच करत नाही. सोपं तुझं आहे का माझं आहे सांग म्हटलं. मी काहीच करत नाही. अमावस्या नाही, पौर्णिमा नाही, शुभ नाही, ज्योतिषशास्त्र नाही, वास्तुशास्त्र नाही, अशुभ नाही, काहीच करत नाही. उपास तापास नाही. फक्त काय करतो? अनन्य भाव परमेश्वराचा निर्माण केलेला आहे. परमेश्वर कोण आहे हे समजून घेतलेलं आहे आणि त्या परमेश्वराचं अभिमानाने नामस्मरण करतो. त्याच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवतो. याच्या व्यतिरिक्त आपण काही करतो का? किती सोपा धर्म आहे. आणि तुम्ही सुद्धा न समजून घेतल्यामुळे तुम्ही इतरांना काय सांगतात? खूप अवघड असतं आमचं. तुमचा देव सोपा आहे, आमचा देव अवघड आहे. तुमचं ना आमच्यामध्येच आपण अडकलेलं आहे. एके परमेश्वर आहे विना. देव तर एकच आहे, परमेश्वर तर एकच आहे. मग तुमचं आमचं आलं कुठून आणि आमपर आणलं कुठून? फक्त आपल्याला समजलंय, त्याला समजलेलं नाही. त्याला सांगण्याची जबाबदारी परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या आपल्यावरती दिली. देवा परमेश्वराची उत्तर पंथाला जाण्याची प्रवृत्ती निर्माण होते. आचार्यांना सांगतात की माझ्यापासून 2-4, तुझ्यापासून 5-7. आचार्यांना काय सांग? आचार्य कोण होते? जीवच होते ना. तुझ्यापासून 5-7, माझ्याकडून 2-4. आचार्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं? आम्ही साधे जीव आणि आमच्याकडून 5-7, आणि तुम्ही परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचे नायक शक्तियुक्त परमेश्वर, त्याच्याकडून 2-4च कसे काय? म्हणले जीव जीवाचं ऐकतो. जीव जीवाचं साजेत. परमेश्वर आणि जीव हा वैजत्य विरुद्ध आहे, विरुद्ध टोकाचं आहे. परमेश्वर आणि जीव हा विरुद्ध टोक आहे. आता त्या विरुद्ध टोकामध्ये त्या जीवाने वैजत्य करणं म्हणजे सारखं होणं हे जीवाचं काम आहे. परमेश्वराने तर हात दिलेला आहे आपल्याला, परमेश्वराने बोध दिलेला आहे. परमेश्वराने सारं करायचं ते आहे, ते केलं आहे परमेश्वराकडून. आता आपल्याला करायचं बाकी आहे. जीव जीवाचं ऐकतो. बरं कोणताही जीव कोणाचं ऐकेल का? आता इथं कार्यक्रम चालू आहे, आजूबाजूला लोक कमी आहे का? हे आता आपण बसलो तरी इथं काहीतरी चालू राहतं, बडबड गडबड गडबड. येतील का ते? जरी आपण त्यांना बोलवलं तरी येणार नाही. जरी आले तरी आपण सांगितलं त्यांच्या टाळक्यात घुसल का, डोक्यात घुसल का? बरं इथं उपदेशी 40 घरं आहे, तर 40 लोक नाही आहे, म्हणजे प्रत्येक घरातलं एक माणूस नाही आहे. तेव्हा अन्य लोक कसे काय येतील? कोणी कोणाला सांगल का? बरं तुम्हाला मी सांगतोय, काहीतरी ऋणानुबंध संबंध आहे ना. हक्कानी अधिकारांनी सांगतोय, टोचून बोलतोय, कधी गोड बोलतोय, कधी काय सांगतोय, कधी तुमचेच उदाहरणं देतोय. तर आप्ताचं वाक्य लागे म्हणजे आपलेपण आहे. धर्माच्या अनुषंगाने आपण अच्युत गोत्रीय म्हणजे न संपणारं नाथ आपल्यामध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकताय. आप्ताचं वाक्य लागे. आपल्यापणाने किंवा आपल्यापणातून निर्माण झालेलं जे नाथ आहे ते ऐकतात. आता तुमचं कोणी नाही ऐकत, गावामध्ये कोणीच ऐकत नाही असं थोडी. नातेवाईक असतील, भाऊबंद असतील, आपले नाथे गोथे असतील, मित्र असतील जुने बालपणचे, ते ऐकतात. ते म्हणतात नाही हो, तात्यानी सांगितलं तर मी ऐकल, नानांनी सांगितलं तर मी ऐकल, आत्यानी सांगितलं तर ऐकल, कोणाचं ऐकणार नाही. जीव जीवाचं ऐकतो. एकदा असंच झालं. परमेश्वराच्या परिवारामध्ये बरेच भक्त होते. आचार्य होते, माईंभट होते, महादाईसा होत्या, बाईसा होत्या, यल्लाईसा होत्या, असे बरेच नावं तुम्ही ऐकले असतील. आता बाईसा ह्या प्रेमी भक्त, त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी आत्यंतिक आवडी होती. आणि ज्यांना परमेश्वर आवडायचा त्यांनाच बाईसा जवळ करायच्या. ज्यांना परमेश्वर आवडायचा तेच बाईसांना आवडायचे, बाकी दुसरं कोणीच आवडत नव्हतं. आणि देवाच्या बाबतीत कुठंही कमतरता तडजोड बाईसा करत नव्हत्या, प्रेमी भक्त होत्या. एकदा असंच बाईसांचं
आणि एल्लाईसा नावाच्या काही भक्त होत्या. एल्लाईसा का बोला असं कोणी काहीतरी भक्त होत्या, त्यांची झाली कुरबुर. आता बाया एकत्र आल्यानंतर कुरबुर होणारच, सख्या बहिणी असल्या तरी काही ना काही होणारच. ते कुरबुर झाल्या आणि ती म्हटले मी आता चालले त्र्यंबकला. देवाला सांगितलं मी चालले त्र्यंबकला. म्हणे अहो का काय झालं? ती बाईसा सारखी कटकट करते म्हणे, वाद घालते. म्हणे अहो तुम्ही बाई सांगत कशाला पाहता, तुम्ही माझ्याकडे बघा. परंतु तरी ती ऐकायला तयार नाही. ती निघाली त्र्यंबकला. त्र्यंबकला निघाली याचा अर्थ काय, परमेश्वर भक्तीतून चालली, निघाली, ती दैवता भक्तीकडे चालली. त्या परमेश्वरा दयाळू मायाळू कृपाळू असल्यामुळं तो परमेश्वरला दया आली. आणि आचार्यांना ते सांगतात म्हातारीला थांबवा, ती अनिष्टाला पडेल, खूप मोठ्या दुःखात जाईल. आचार्यांना आश्चर्य वाटतं, अहो तुम्ही परमेश्वर, तुम्ही थांब म्हटले तर ती थांबली नाही, आणि आता माझ्या सामन्याने थांबवणार आहे काय? ती थांबणार आहे का? देव म्हणतात तुम्ही थांबवली तर थांबल, जा तुम्ही. आचार्यांना आश्चर्य वाटतं. आता देवाने सांगितलं म्हटल्यानंतर त्या देवाला जातात आचार्य. म्हणे अहो काय म्हणे, देवाच्या सन्निधानात आहोत आपण, देवाचं ऐकावं. एक छोट्या मोठ्या गोष्टी चालूच राहत्या. समजावण्याच्या सुरात आचार्य सांगितलं म्हणे काही देवाचं काही सांगू नका म्हणे तुम्ही. ती काय म्हणते, देवाचं काही सांगू नका, ते सदान कदान उठतान बसता बाईसांचंच काय घेतात, कड घेतात बाईसांचाच म्हणले, आमच्या बाजूनी बोलतीच नाही देव. आता आचार्यांना आश्चर्य वाटलं की काय प्रकार आहे. मग आचार्यांना आठवलं की देवाने काय सांगितलंय, तुम्ही थांबवलं तर थांबतील, जा थांबवा. आणि मग आचार्य काय म्हणतात, जाऊ द्या, देवाचं द्या सोडून, बाईसांचं द्या सोडून, मी म्हणतो म्हणून थांबा. हां म्हणे ठीक आहे, तू म्हणतो नागदेवा तर मी थांबते म्हटले. आणि ती थांबली. तिनं गथुडं उचललं आणि लगेच आतमध्ये येऊन गेली. जीव जीवाचं ऐकतो. आप्ताचं वाक्य लागे, जीव आणि जीव साजते. आपण देवाचं ऐकत नाही. आता मी जर म्हणलं संकल्प सोडा, लगेच शेजारची म्हणते गब्बस कायला सोडते, लगेच ती त्यांचं ऐकणार. नाही तर बाईला सोडायचं असेल तर ती इकडं पाहते, हे लगेच डोळे मोठे करतात गाव. माणसाला सोडायचं असलं का माणूस तिकडं पाहतो, ते डोळे मोठे होतात, लगेच थांबतात. जीव जीवाचं ऐकतं, स्वतंत्र बुद्धी नाही. आचार्यांना आश्चर्य वाटतं. ताई पुढे या ना तुम्ही, इथं बसा, जागा इकडे या, पुढे या. कधी पुढं बसायला सवय लावायची. आपण शाळेत कॉलेजमध्ये पाठीमागं बसलो ना, म्हणून किती नुकसान झालेले याची जाणीव ठेवायची. पुढं बसायचं कधी, आणि असं नजरेसमोर बसायचं, नजरेत नजर घालून ऐकायचं, घाबरायचं नाही. आचार्यांना आश्चर्य वाटतं. आचार्य देवाकडे जातात. देवा हे कसं काय झालं, काय प्रकार आहे, तुमचं तिनं ऐकलं नाही, माझं कसं काय ऐकलं. म्हणले जीव जीवाचं साजत्य, परमेश्वर आणि जीव हा वैजत्य, विरुद्ध टोकाचा आहे. म्हणे देवाचं ऐकत नाही. जो जीव देवाचं ऐकल ना, त्याचं मात्र अहित कधीच होणार नाही, त्याचं भलंच भलं. आणि त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केलेली. आपण आपलं ऐकतो, पण आता कोणाचं ऐकायचं हे आपण ठरवायचं. कर्मराटीत काय म्हणे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण हे मन आहे ना, अत्यंत चंचल आहे. ते एका ठिकाणी राहतं का, ते चंचल आहे. ते इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ. आणि ते मन इतकं चंचल आहे म्हणून मनाच्या ताब्यात आपण कधीच जायचं नाही. आपण मनाच्या ताब्यात आहे म्हणून आपला संकल्प सुटत नाही, आपली इच्छाच होत नाही. ते मन आपल्या बुद्धीच्या ताब्यात पाहिजे. बुद्धी सदविवेक जागृत ठेवून विचार करते, काय योग्य काय अयोग्य याचा निकाल देण्याची ताकद बुद्धीमध्ये असते. बुद्धी स्ट्रॉंग पाहिजे. आपली बुद्धी स्ट्रॉंग नाही, बुद्धी क्षीण झालेली आहे, आपली अशक्त झालेली आहे. आपलं मन मात्र स्ट्रॉंग आहे. मनाला वाटलं हे करायचं, मनाला वाटलं ते बोलायचं, मनाला वाटलं हे खायचं, मनाला वाटलं तसं करायचं. हे मन म्हणजे आहे ना, हे अत्यंत चंचल आहे. मनाला जर थांबवायचं असेल आणि मनावरती ताबा मिळवायचा असेल तर आपली बुद्धी स्ट्रॉंग पाहिजे. आणि बुद्धीची संबंध कशाशी आहे, ज्ञानाशी आहे. आलं का ज्ञान, कुठेही जा तुम्ही ज्ञानावरतीच अवलंबून आहे. आणि ते मन त्या बुद्धीच्या ताब्यात असेल आणि बुद्धी स्ट्रॉंग असेल, सक्षम असेल निर्णय घेण्याची, ते योग्य अयोग्य निर्णय देईल. आणि योग्य अयोग्य निर्णय दिल्यानंतर त्याचं जे चित्त आहे ना, ते शांत ठेवेल. स्वस्थ चित्ते बुद्धी संभवित. चित्त जर शांत असेल, स्वस्थता असेल तर तुमची बुद्धी स्थिर राहील. अत्यंत अस्थिर असलेली बुद्धी कशामुळे अस्थिर आहे, चित्त स्थिर नाही आहे. चित्त कशामुळे स्थिर नाही आहे, तर ही बुद्धी मनाच्या ताब्यात आहे. या साऱ्या गोष्टी परमेश्वराने शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे. का तुला करायचं काय नेमकं, तुला यातून निघायचं आहे तर काय करावं लागेल.
जीव हा एका वेळेस एकाच ठिकाणी राहतो. बघा, तुम्ही ह्या मिनिटाला इथं आहे, मी ह्या मिनिटाला इथं आहे, मी आता ह्या मिनिटाला दुसरी का कुठं असू शकतो का? नाही. जीव एकादी आहे, हा त्याचा धर्म आहे. एका वेळेस एकाच ठिकाणी राहतो, तो कुठेही राहू शकत नाही. म्हणजे एका वेळेस जर एका ठिकाणी राहत असेल तो, तर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पूर्णपणे एकाग्र झालं पाहिजे. एका वेळेस एकच काम केलं पाहिजे. एका वेळेस दोन कामं आपण करू शकत नाही. आणि एका वेळेस जर एकच काम हा जीव करतोय, एका वेळेस एका ठिकाणी राहतोय, जीव हा एकादी आहे, तर तुम्हाला जर या प्रपंचातून निघायचं असेल तर काय करावं लागेल? प्रपंचाचा जे आत्मक भाव आहे, आपलेपण आहे, अटॅचमेंट आहे, ही तोडायची असेल तर काय करावं लागेल? सतत परमेश्वराच्या धर्माचं चिंतन करावं लागेल. लीळांचं चिंतन, देवाने काय सांगितलंय त्याचं चिंतन. अनंत सामायतेत अनिक न सामाय. परमेश्वराने अत्यंत सुंदर तत्व सांगितलं. अनिक सामायतेत अनंत न सामाय, अनंत तो अनंत की. सुंदरपणे सांगितलं आहे. तुमच्या हृदयात, तुमच्या मनात, तुमच्या बुद्धीमध्ये जर माझं चिंतन असेल तर दुसरं काही येऊ शकत नाही. आणि दुसरं जर चिंतन असेल तर मी मात्र येऊ शकत नाही. बिडारावर काय बिडार असायचा, ज्या घरामध्ये तुम्ही राहतात त्याच घरात दुसरं कुटुंब येऊन राहील का? आता या मंदिरात इथं बाबा अगोदरच आहे, तुम्ही आणलं आहे त्यांना. आता दुसरा बाबा तुम्हाला आणता येईल का? आणि दुसरा बाबा आला तरी तो थांबल का? तर म्हणशील नाही, इथं ते अगोदरच बाबा आहे, मी कसं काय थांबू? एखाद्या घरामध्ये तुम्ही एखादं कुटुंब आणून ठेवलं, दुसरं कुटुंब परत आणून देऊ शकता का? नाही ठेवू शकत. बिडावर काय बिडार राहत. तसं आपल्या हृदयामध्ये काय आहे नेमकं, आपल्या विचारामध्ये काय आहे, आपल्या चिंतनामध्ये काय आहे, त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि परमेश्वराचं चिंतन आपल्या हृदयामध्ये असावं याच्यासाठी आत्म्याला आपली सवय लावावी लागेल. जसं आता मी बोलतोय, माझं बोलण्याचं इंद्रिय कोणतं? तोंड आहे. मला डोळे उघडे ठेवायची काही गरज आहे का? मी डोळे बंद करूनही बोलू शकतो ना, काही गरजच नाही, अडचणच नाही. बरं, आता तुमचं ऐकायचं काम काय? कान आहे. तुम्हाला डोळे उघडे ठेवायची गरज आहे का? आणि जर तुम्हाला म्हटलं तुमचं ऐकायचं काम कान आहे, श्वास बंद करा, होईल का? श्वास बंद होईल का? नाही होऊ शकत. श्वास चालू असतो. तुम्हाला जर म्हटलं 1 तास मी सत्संग घेतला, 1 तास तुमचा श्वासच बंद होता, तुम्ही म्हटलं हा खरंच बंद होता का? तर त्याच्याकडे लक्षच नव्हतं, तुमचं लक्ष इकडं होतं. पण श्वास बंद होता का? ज्या अर्थी तुम्ही जिवंत आहात त्या अर्थी श्वास चालू असतो. ते इंद्रियाचं काम ते इंद्रिय करत असतं, डोळ्याचं काम डोळा करत असतं, कानाचं काम कान करत असतं. परत अजून एक इंद्रिय मन, ते बी चिंतन करत असतं. आता कितीतरी इथं लोक तुम्ही आहात, मी सत्संग घेतोय, तुम्ही ऐकताय, पण तरी मन कुठंतरी फिरून येतच. येतंय का नाही? बाबाचं कधी आवरलं आता? इकडं जायचंय तिकडं जायचंय, त्याला सांगून ठेवलं, थांबवतो का नाही? किंवा आणखीन काहीतरी डोक्यात राहतच. हे इंद्रियांचं काम कंटिन्यू चालू असतं. तसं आत्म्याचं काम काय माहिती आहे का? सतत परमेश्वराचं चिंतन करणं. त्या चिंतन जे तो करतोय, संसाराचं असेल, प्रपंचाचं असेल, आणखीन कशाचं असेल, त्यातून पडणं बाहेर सहजासहजी शक्य नाही आहे. त्याला ती सवय लावावी लागेल. आता तुम्हाला सांगितलं उठान चला 100 दंडोत घाला सर्व, घालाल का तुम्ही? नाही घालू शकत. परंतु कधीच घालणार नाही असं नाही आहे. तुम्ही म्हटले 1 महिन्यानंतर तुम्हाला 100 दंडोत घालून दाखवायचे, तुम्ही म्हटले बाबा चॅलेंज स्वीकार, काय हरकत नाही. तुम्ही काय कराल? प्रॅक्टिस कराल, दररोज 1-1 वाढवाल. आज 6, उद्या 7, 8, 10, थोडीशी जरा खुराक खाल, काजू बदाम पचले नाही तरी ताकद आली पाहिजे. कारण 1 महिन्यानंतर 100 दंडोत घालून दाखवायचे. आणि महिन्यानंतर तुम्ही 100% 100 दंडोत घालू शकता, घालून दाखवू शकता. हा कशाचा परिणाम आहे? प्रॅक्टिसचा परिणाम. तसं आज आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात केली ना, परमेश्वराचं चिंतन, उठता बसता परमेश्वराने काय म्हणतं? शेवटचं नाम ते, 5वं ते, निरंतर 8वीचे. स्वयंपाक करताय, शेवटचं नामचं स्मरण करायचं. रस्त्याने चाललोय, शेवटचं नामाचं स्मरण करायचं. प्रवास करतोय, शेवटच्या नामाचं स्मरण करायचं. पण ती सवय नाही आहे. करता का तुम्ही कधी? असं होतं का तुमच्याच्याने? नाही होत. सवय नाही आहे. पण सवय जर लावली तर ती कितीतरी फायद्याची. कारण ज्यावेळेस परमेश्वराचं नामस्मरण करता करता तुम्ही एखादं कर्म करताय, तर ते कर्म कर्मात पडत नाही. किती मोठा फायदा आहे. कारण जीव हा एका वेळेस तुम्ही कुठं होते? परमेश्वराचं स्मरण करत होते. तुमचं शरीर, तुमचं हात काम करीत होतं. त्याला मनाची बुद्धीची काही गरज नसताना हे चालू होतं. काम करीत होतं. शेती करताय, आता फवारणी करताय किंवा काही जे बी करताय काम, त्याला बुद्धीची काही गरज नसते. कारण ते रुटीन झालेलं आहे.
गाडी चालवताना बघा आपल्याला एवढी सवय झालेली आहे, खड्डा आला आपोआप टाळतो, स्पीड ब्रेकर आलं आपोआप गिअर दाबतो. आपण सांगतो का आपल्या तोंडाने लगेच खड्डा आला गाडी बाजूला घ्या, लगेच समोर ट्रॅफिक आली क्लच दाबा, गिअर बदला, पायावर ब्रेकवर पाय द्या असं म्हणतो की आपण? आपली बुद्धीसुद्धा म्हणत नाही, का आता आपल्याला ती रुटीन झाली, सवय झाली. आता इतकं नॅचरल झालं का आपण गाडी चालवताना गप्पा पण मारतो, गाडी चालवतोय, गाडी चुकत नाही का? तर ती सवय झालेली आहे, ती प्रॅक्टिस झालेली आहे आपल्या इंद्रियांना. तुम्ही बाया बघा जेवता जेवता सुद्धा गप्पा मारतात, अडचण आहे का तुम्हाला? स्वयंपाक करता करता गप्पा मारतात, अडचण आहे का नाही? अहो देव करता करता सुद्धा गप्पा मारतात आता इतक्यातच, काहीच अडचण नाही आहे का? तर नॅचरल झालं आहे, तोंड चालू देव चालू. तसं आत्म्याला आपण नॅचरल स्वभावत परमेश्वराचं स्मरण करण्याची सवय लावली पाहिजे, ती प्रॅक्टिस लावली पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. आपण काय करतोय? बाबांनी काय सांगितलं? अरे हां चला शेवटचं ते निरंतर आठवा करा, प्रतिष्ठाने सवय लावायची. डोळे बघताय, कान ऐकतंय, श्वास आपलं घेतोय, चाललंय. रात्री आपण झोपल्यानंतर सकाळी उठतो, आपल्याला आता रात्री श्वास चालू होता का बंद होता आठवतं का? तुम्ही रात्री 12 वाजता तुमचा श्वास चालू होता का बंद होता असं विचारलं तर सांगता येईल का? का तुम्ही झोपलेले होते? पण ज्या अर्थी तुम्ही सकाळी उठले त्या अर्थी श्वास चालू होता हे तुम्ही परफेक्ट सांगू शकता. आणि ज्याचा श्वास बंद झाला तो काय करतो? तो जातो. मग सकाळी लगे फोन गेले या लवकर, कुठं पुरायचं आता, नको ना पळतो व्हायला. हे सारं नॅचरल स्वभाव चालू आहे. परमेश्वराने काय सांगितलं? तुम्ही धार्मिकता करत असताना तुमचं स्वभावात झालं पाहिजे, ओढून ताडून काय उपयोगाचं, नॅचरल झालं पाहिजे. मी म्हणतोय संकल्प सोडा, सोडून काय उपयोग आहे का? तुमच्या मनातून झालं पाहिजे. मी म्हणतो देवाला मिळवा सांगून काय उपयोग आहे का? तुमच्या मनातून झालं पाहिजे. एकदा असंच, आता तुमच्या गावात बाबा आहे, एक भक्त असतात, त्यांना धर्माची आवड असते, ज्ञान घ्यावं, काहीतरी शिकावं, चांगल्या पद्धतीने धार्मिकता करावी अशी त्याची इच्छा होते. आणि मग तो काय विचार करतो की बाबा बसलेले राहतात दिवसभर, मस्तपैकी राहतात, स्वस्त चित्त, काय टेन्शन नाही कशाची, बिनघोर. कालची तुम्हाला गोष्ट सांगितली का रे सारं जग जिंकल्यानंतर तू मस्त बसणार आहे, मी आत्ताच मस्त बसेल. तर बाबा असे मस्त आहे, डोक्याला लय ताण आहे घरचा, चला आता बाबांकडून काहीतरी शिक्षण घ्यावं आपण असं त्यांनी ठरवलं. आणि तो बाबाला येऊन विनंती करतो की बाबा आता तुम्ही जे शिकले मला काहीतरी ब्रह्मविद्याशास्त्र शिकवा. बाबा म्हणते चला काय हरकत नाही, त्याच्यासाठी तर मी बसलोय, पण दररोज सकाळी यावं लागेल तुला, 10ला ये, 12 वाजेपर्यंत 2 तास मी तुला शिकवील, मग दिवसभर तू तुझे कामं कर. ते म्हणले चालेल काय हरकत नाही. मग तो बाबांचा शिष्य दररोज यायला लागला 10 वाजता. बाबा दररोज मग कधी गीता कधी सूत्रपाठ, कधी लीळाचरित्र, कधी दृष्टांत पाठ, कधी काय असं शिकवता वर्षभर बाबांनी शिकवलं. आता बाबा म्हणतात वर्षानंतर का जे पाहिजे होतं तुला मी ते सारं शिकवलं, आता यालाच ब्रह्मविद्याशास्त्र म्हणतात, हेच ज्ञान असतं, आणि मी तुला आता सारं शिकवलं, आता काही नाही आला तरी चालेल. तो खुश झाला, वा क्या बात आहे, बाबांनी मला सारं शिकवलं, आता मला काही टेन्शन नाही, मी आता मस्त झालो, स्वस्त झालो. आणि ह्या खुशीतच घरी गेल्यानंतर बायकोने लगेच म्हणे कुठेही फिरता म्हणे, काही अक्कल आहे का तुम्हाला म्हणे. आपली अक्कल काढणारी महागुरू घरी असतेच, कोणीच काढत नाही. मित्रांनी काढलं तरी आपण राग भरतो, पण तिथं राग करून काय उपयोगच नाही, लगेच वांदे होते. म्हणजे घरातला गॅस संपला, किराणा संपला, इकडं तिकडं फिरत्या विनाकारण म्हटले, जातो गॅस आणा, पोरांना शाळेची ट्युशन भरायची, पोरांना नेऊन घालायचं, कामं करायचे, ते दिलं सोडून इकडं तिकडं बुरकाळ तिंटा म्हणे तुम्ही. त्याला आलं टेन्शन. आले टेन्शन येऊ नये म्हणून बाबाकडं वर्षभर शिकलो, आणि तरी टेन्शन येत असेल तर बाबांनी चुकीचं शिकवलं. बाबांनी अशी काहीतरी गोष्ट शिकवायची राहिली का बाबा एक तर विसरले, नाही तर बाबांनी काय केला, भामटेपणा केला का मला ते शिकवलंच नाही. त्याचा राग आला बाबांना, त्याला राग आला, तो उठला, घरचं सारं जे काम असेल ते बायकोचं सारं सांसारिक जबाबदाऱ्या त्या पूर्ण करून दिल्या, आणि बाबांना आला भांडायला, म्हणे बाबा मला अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून, वर्षभर तुमच्याकडे येत होतो, एक दिवस टाळला नाही म्हणे, तुम्ही जे शिकवलं ते मी शिकलो. बाबा म्हटले अरे बरोबर आहे बाबा, मी जे तुला शिकवायचं ते शिकवलं, माझ्याकडे जे होतं ते शिकवलं,
माझ्याकडे काही चुकीच नाही राहिली. अहो कसं काय चुकी नाही राहिली म्हणे, तुम्ही म्हटले वर्षभर शिकवलं, जे शिकवायचं ते शिकवलं, घरी गेलो आणि बायकोने नुसतं एक काम सांगितलं तरी मला टेन्शन आलं म्हणे. हे टेन्शन येऊ नये, संसाराचा त्रास होऊ नये, मी स्वस्त चित्त राहावं, मस्त राहावं, तुम्ही कसे बसतात म्हणे, काय आहे का टेन्शन? आणि म्हणून तुम्ही वर्षभर मला शिकवलं, मी बी शिकलो, आणि तुम्ही म्हणता सर्व दिलं तरी मला टेन्शन का आलं? म्हणे अरे बरोबर हे शिकवायचंच राहिलं म्हणे. पहा बरे म्हणे, मी तर म्हणलो होतो ना तुम्हाला, काहीतरी विसरले तुम्ही. म्हणे उद्या सकाळी 10 वाजता ये, तुला ते शिकून टाकू. तो म्हटलं चला आता एवढं वर्ष गेलं आहे, काय फरक पडतो, एका दिवसाने उद्या 10 वाजता येऊन जाऊ. दुसऱ्या दिवशी 10 वाजता तो मस्त आंघोळ पांघोळ करून मंदिराकडे निघायला. तर मंदिराकडे निघताना त्याच्या कानावरती जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला बाबांच्या. मंदिराच्या समोर काय असतो, एक खांब असतो. आता इथं काही खांब नाही आहे, तो खांब लावून टाका. म्हणजे असे प्रयोग तुम्हाला करून यांना सांगावं लागेल. त्या बाबांनी काय केलेलं होतं, त्या खांबाला पकडलेलं होतं जोरात, आणि जोरजोरात ओरडत होते, अरे मला खांबापासून सोडवा, मला खांबापासून सोडवा. आता आजूबाजूचे लोक, बाबांचा कधी आवाज येत नाही मंदिराच्या बाहेर, ते त्यांचं काम भलं ते भलं, त्यांचं स्मरण चिंतन देव धर्म, कधी आवाज नाही, कधी बोलत नाही, कधी ओरडत नाही. आज का बाबा ओरडू राहिले, बाबाला काय झालं? सारं गाव गोळा होतं, आजूबाजूला सारं गाव गोळा होतं. बाबा जोरजोरात ओरडत आहे, आणि आपण एकामेकात विचारतो, अरे बाबाला काय झालं? बाबा तर काल चांगले होते, एकदम व्यवस्थित होते ना, काही आजार तर नाही झाला, मानसिक रोग तर नाही झाला, काही आणखीन तर काही झालं नाही, करंट तर नाही लागला, काय झालं काय? तो यायला लागला, काय गाव मंदिरच्या समोर सर्व गावाची गर्दी. तो येतो, तो पाहतो बाबा ओरडत आहे, मला खांबापासून सोडवा, मला खांबापासून सोडवा. तो जो शिष्य होता ना, तो आला, त्यांनी बाबाला हात लावला. आता बाबाला कोणाला हात लावायची डेअरिंगच झाली नाही, कारण ते कधीतरी यायचे देवाला डोकं टेकून निघून जायचे. बाबाचे त्यांचे एवढे घनिष्ठ संबंध आलेले होते. याचा वर्षभर येऊन जाऊन घनिष्ठ संबंध आला होता, म्हणून यांनी डेअरिंग केली, बाबाला हलवता. हो बाबा म्हणे, आणि काय म्हणे, अहो तुम्ही खांबाला धरलंय, आता तुम्हाला सोडवायचं कसं? तुम्ही सुटाल तर सुटल ना. लगेच बाबा म्हणले, अरे बाबा मला तुला हे शिकवायचं होतं, हे शिकवायचं राहिलं होतं. आपण त्या संसाराला धरलेलं आहे म्हणून संसारातून त्रास आहे आपल्याला. तुला सोडावं लागेल, ते सुटणार नाही, तुला कोणी सोडवणार नाही. तुला स्मरण करावं लागेल, चिंतन करावं लागेल, ती प्रॅक्टिस करावं लागेल, मनाची मानसिकता करावं लागेल, हृदयाची मानसिकता करावं लागेल, ती सवय लावावं लागेल. तुला जे वर्षभर शिकवलं ना, ते तुझ्या जीवनामध्ये तुला उतरावं लागेल. मुलाला शिक्षकांनी शिकवलंय, परंतु तो त्यांनी चिंतन नाही केलं. होमवर्क देतात बघा घरी, ग्रहपाठ. आता आपल्या मराठीत सांगायचं ग्रहपाठ. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना, तर आपल्याला शाळेमध्ये शिक्षक इतके ग्रहपाठ द्यायचे की ते 2 महिने सुट्टीचे आपल्याला उपभोगताच येत नव्हते. वयाच्या वया भरून आणा, हे लिहून आणा, ते लिहून आणा, आपल्याला ते टेन्शन असायचं. आजकाल ग्रहपाठ देत नाही, दिलाय तरी पोरगा घाबरत नाही, तो हट काय करायचं आहे. आणि शिक्षक थोडा ओरडला तरी वडिलांना एकाचं 2 जाऊन सांगतो. त्या शिक्षकांना टेन्शन असतं की याचे वडील आले तर आपल्याला बोलतील, नोकरी जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आता शिक्षकही कडक राहिले नाही, त्याच्यामुळे विद्यार्थी नीट राहिले नाही, आहे की नाही. आम्ही कडक असलो तर तुम्ही नीट राहाल ना. आम्हीच लूज झालो आहे, आम्हालाच कळत नाही आम्ही काय आहे, काय करतो आणि काय नाही. तुम्हाला कसं समज? आपल्याला ते सोडावं लागेल, ते आपल्या जीवनामध्ये उतरावं लागेल, ते उतरून त्याच्यावरती चालावं लागेल. ही अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वराने ऋणाईच्या दृष्टांतातून आपल्याला खूप मोठी सिक्युरिटी दिलेली आहे. आपण ज्या कर्माच्या ज्या फाईल आहे ना, या साऱ्या कर्माच्या फाईल, जे बी कर्म करतो त्या विशिष्ट देवतेकडे त्या फाईल जातात. आपण जो बी गुन्हा केला आहे त्या देवतेकडे त्या फाईल जातात. ती देवता चालते. XYZ व्यक्ती यांनी असा असा गुन्हा केला आणि याला आता असं असं भोगायचं आहे ना, अशाच्या टायमिंगला ना, अशा वेळेला. त्यांचं शेड्यूल टाईट असतं एकदम. ते सामर्थ्याचं कार्य, त्यांच्यामध्ये थोडं बी 1 सेकंदाचं सुद्धा चुकी होत नाही. त्यांच्या सर्व तयार राहतं. परंतु आपल्या फाईल या देवतेकडे नसतात. आपल्या फाईल साऱ्या परमेश्वराच्या टेबलवरती आहे. त्यातल्या 50% परमेश्वराने निकाली काढलेले आहे. कर्म नाश करून टाकलेला, कर्माचा आपल्याला माफ करून टाकलेले. राहिलेले 50% कर्म तेही परमेश्वराच्या दैव सवाभोग. कर्म सवाभोग नाही, दैव सवाभोग. दैव सवाभोग म्हणजे काय? की परमेश्वराने ठरवायचं कुठं, कधी आणि केव्हा. मग नवीन उपदेश असेल आणि त्याला लगेच जर काही अडचण असेल ना, देव काय म्हणतात, अजून हा पक्का नाही, आता 5 वर्षानंतर पक्का होईल, नंतर याला याचा भोग देऊ. भोग तर भोगावाच लागतो. भोग हा
भोगावाच लागतो. मग परमेश्वर ठरवतात हा प्रवास करत असताना याचा ॲक्सिडेंट होणार आहे, परंतु ॲक्सिडेंट आता कुठं करायचा? गावाजवळ आल्यानंतर. हॉस्पिटल जवळ आहे, पाठीमागून एखादी ओळखीची गाडी येणार आहे, त्याला पटकन उचलून दवाखान्यात नेतील. याचा पाय तुटणार होता, थोडं खर्चाटावा फक्त. त्या देवतेला काय सांगतात का तुझं ठिकाण कुठे भोगावण्याचं? कळंबच्या 50 किलोमीटर पुढं. असं करू नको. यांचं गाव कोणतं आहे? इटकुर आहे. इटकुरावरची 1 किलोमीटरवरती ॲक्सिडेंट झाला पाहिजे. तुला याचा भोग काय? पाय तोडायचा आहे, फक्त खर्चटायचं आहे तुला. आणि टायमिंग कोणता आहे? रात्रीचा नको. रात्री डॉक्टर झोपेल राहतात. सकाळी सकाळी फ्रेशमध्ये 10 वाजता याचा ॲक्सिडेंट कर, जेणेकरून डॉक्टरला गिऱ्हाईक आल्यानंतर ते डॉक्टर चांगलं लक्ष देईल, त्याच्यावर प्रथमोपचार करा. बघा किती मोठी सिक्युरिटी आहे. कारण परमेश्वराच्या टेबलवरती आपल्या फाईल आहे. परमेश्वर ठरवतो आहे. आणि परमेश्वर तर दयाळू माळू कृपाळू आहे, तो तर आपला आहे. आपण त्याच्या भरोशावरती जीवन जगतोय, त्याचं चिंतन करतोय, स्मरण करतोय. आई आहे ना, रागवते, पण कोपते का आई कधी? आई रागवेल, मुलाला धपाटाय देईल, थोड्या वेळाने परत त्याला जवळ घेईल, जेव घालेल. तसं परमेश्वर कधी कोपत नाही. देवता कोपल्या, तुम्ही ऐकलेलं आहे, देवतेचा कोप झाला ऐकलेलं आहे, पण परमेश्वर कधी कोपत नाही. का? तो दयाळू माळू कृपाळू. किती मोठी सिक्युरिटी तुम्हाला. करायचं काय? फक्त एक निष्ठा, परमेश्वरावर एक निष्ठा. ती एक निष्ठता जर आपल्या हृदयात असेल, आपल्या मनात असेल, आपल्या बुद्धीत असेल, आपल्या कृतीत असेल, तर परमेश्वर आपला आहे ना, आपण परमेश्वराचे. दैव स्वभावभोग. एखाद्याचा 10 वर्षानंतर अडचण येणार असेल आणि त्याची परिस्थिती त्यावेळेसची अडचणीची असेल, देवाला सर्व माहिती आहे, तर आत्ताच तो भोग देतील. अगोदर आणणं, नंतर नेणं, किती काय आपण म्हणतो ना. आणि ते सुद्धा कवड न्याय. म्हणजे काय? 100% भोग 1% आणतात परमेश्वर. हात मोडणार असेल तर फक्त खर्चटायचं. आणि अनेकांना प्रचिती आलेल्या असतात. किती आजार आला तर त्याची तीव्रता आपल्याला जाणवत नाही. का जाणवत नाही? अरे हे मीच मिळवलं आहे, मीच कर्म केलेलं आहे, त्याचाच हा भोग आहे. ते बी 50% तर माफ केलं आहे देवानी. राहिलेल्या 50%मध्ये सुद्धा कवड न्याय आपल्याला दिलं आहे. याच्यात 50% ॲड केलं तर किती मोठा भोग होता, किती मोठा रोग होता, किती मोठी अडचण होती, किती मोठं संकट होतं. हा विचार जर तुमच्या हृदयामध्ये जर राहिला तर तुम्हाला संकटच वाटणार नाही. उलट संकट हे परमेश्वराच्या नामाचं, स्मरणाचं, चिंतनाचं एक माध्यम होईल. कुंती माता होते ना, त्या कुंती मातेने देवाकडे काय मागितलं माहिती आहे तुम्हाला? दुःख द्या म्हटले. आपण कधी देवाकडे दुःख मागितलं आहे का? अहो, आमच्या जीवनात दुःख येऊ नये म्हणून विडे वाहून थकलो आपण. सुख मिळाले पाहिजे, सुख मिळाले पाहिजे. सुख कोणते हेच आपल्याला कळत नाही. देवा आम्हाला सुखी ठेव, देवा आम्हाला सुखी ठेव. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये असं कधी म्हटले का देवा मला दुःख द्या? असं कधीच म्हणत नाही का? तर सुखासाठीच हा सारा खटाटोप आपला आहे. सुखाच्या व्याख्या आपल्याला वेगवेगळ्या आहे. सुख म्हणजे काय? पैसा आला म्हणजे सुख, कुटुंब आलं म्हणजे सुख, घर आलं म्हणजे सुख, गाडी आली म्हणजे सुख. हे सुखाची व्याख्या नाही, ही दुःखाची व्याख्या आहे. पण आपल्याला समजत नाही. याच्यामुळे तर दुःख आहे. काहीच नसेल तर दुःख नाही, काही आहे म्हणून दुःख जर आहे तर सुख तरी मिळणार कसं? परमेश्वर तरी आठवणार कसा? आपण म्हणतो काय परमेश्वराची कृपा झाली. कृपा नाही, ही अवकृपा आहे. पण ते आपल्या लक्षात येत नाही, कारण त्याच्यासाठीच आपली धडपड असते, त्याच्यासाठीच आपला प्रयत्न असतो, त्याच्यासाठीच आपली भक्ती असते. आणि कालच मी सांगितलं जाता की ही दृष्टपर भक्ती आहे, ही परमेश्वराची भक्ती नाही, ही देवतेचीच भक्ती आहे. आणि देवता हा सिस्टमचा भाग आहे. मागणी तसा पुरवठा चालू असतो, तरी तुम्ही मागितलं म्हणजे देवता देते असं नाही. तुमच्या कर्माने जे आहे तेच देवता देतात. ते बी दुःख 100% आणि सुख 50%. आता तुम्ही शेतकरी, तुमच्याकडे गाया असतील बघा, दूध काढताना त्या गाया काय करतात? पाना चोरतात की नाही, आहे ना? तसं त्या देवता जे आहे सुख देताना पाना चोरतात. म्हणजे सुख देताना 50% देतात, दुःख 100%. देवताची ती प्रवृत्ती आहे. जे आपल्या कर्मात आहे त्याच देवता देणार आहे, एक्स्ट्रा काहीच देणार नाही. पण आपलं अज्ञान आहे की अरे मी हे केलं म्हणून हे भेटलं, ते केलं म्हणून ते भेटलं, असं नाही आहे. कर्मोशे सकळे पावे. कनाशीच्या ब्राह्मणाला परमेश्वराने काय सांगितलं? अरे बाळा, कर्मोशे सकळे पावे. कर्माने तुला मान पान, पैसा, अडका, सुख दुःख हे सारं कर्माने तू जोडलेलं आहे अगोदरच, आणि ते तुला भेटणारच आहे.
आता तेच परत कशाला मागतोय तू? आणि आपल्याला कर्माने जोडलेल्या गोष्टी, आपलं घर दार, गाडी घोडी, नोकरी, नाथे गोते, समाज, पैसा, अडका, हे सारं कर्माने आपण जोडलेलं आहे. आणि त्याच्यासाठीच जर आपली भक्ती असेल तर ती भक्ती वाया जाईल का उपयोगी लागेल सांगा? कारण कर्माने आपल्याला भेटणार आणि त्याच्यासाठी आपण डबल करतोय. एकच गोष्ट डबल जर केली तर एक कोणती तरी वाया जाईल की नाही? आपली भक्ती वाया जाईल. भक्ती ही फक्त मुक्तीसाठी असते, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी असते, परमेश्वराला मिळवण्यासाठी असते, परमेश्वराचा आनंद आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी असते. आपल्याला जीवनमुक्तीचा रोग लावलेला आहे, जन्ममृत्यू यातून निघण्यासाठी असते. आणि त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही भक्ती कराल त्याला म्हणतात अनन्य भक्ती, त्याला म्हणतात एकनिष्ठ भक्ती, त्याला म्हणतात परमेश्वर भक्ती, त्याला म्हणतात दैवराठी. आपण दैवराठीत नाही, आपण कर्मराठीतच आहे. असून आपण लोकांना विनाकारण म्हणतो, अन्य लोक आहे. आता त्या दिवशी नाही का 2 बाया आल्या, बाबा म्हणे काय आडपाने, लक्षात राहू द्या. पण परमेश्वराने त्यांनासुद्धा चांगलं म्हटलेलं आहे. कर्मजडापेक्षा भक्ती जड चांग. एखादा कर्माने राहणारा माणूस आहे ना, त्याच्यापेक्षा भक्ती जड. म्हणजे तो ह्या देवतेची भक्ती कर, त्या देवतेची भक्ती कर, इकडं जाई, उपास तापास कर, कर्मकांड कर. परमेश्वर म्हणतात तो चांगला आहे का? तर कधीतरी त्याच्याकडून घडता घडता अहेतुक घडेल आणि तो इकडे येण्याची शक्यता आहे. कर्माने मनुष्य इकडे येत नाही, कारण कर्माने आणखीन बांधला जातो गायीच्या दृष्टांतातून, तो अधिकाधिक नरक जोडतो. हा तरी भक्ती करतोय, त्या भक्ती कोणाची करतोय? अज्ञानवश तो करतोय आणि तो कधीतरी इकडे येणार आहे. कर्म वासनेपेक्षा ब्रह्म वासनेचा उत्तम. सारं जग एकच आहे, मी पण परमेश्वरच आहे, हा पण परमेश्वर, तो पण परमेश्वर, सारे एकच आहे असा म्हणणारा देवाने सांगितलं चांगलं आहे का? तर त्याला कधीतरी कळेल का रे हे चुकीचं म्हटलो आपण. बघा पहिलीतला मुलगा आहे, त्याला जर सांगितलं त्याला लक्षात नाही आलं, तो 5वीत गेल्यानंतर तो म्हणतो अरे ते चुकीचं होतं. आपल्या जीवनामध्ये काहीतरी झालं, असे निर्णय घेतले आपण, पुढे जाऊन कळालं का तो निर्णय चुकीचा होता, आपल्याला त्रासदायक ठरला. आपल्याला लोकांनी सांगितलं पण आपण ऐकलं नाही. बुद्धीची लेवल, ज्ञानाची लेवल वाढली का मग तो बदलतो. देवाने त्यांना चांगलं सांगितलं आहे, कर्मजाडापेक्षा भक्तीजड चांग, कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासनेचं उत्तम. देवाने चांगलं आणि उत्तम म्हटलेलं आहे. आणि आप्ताचं वाक्य लागी ही जबाबदारी तुमच्यावर दिलेली परमेश्वराने, आचार्यांवरती दिली, याचा अर्थ तुमच्यावरती. पण तुम्हालाच पहिला धर्म कळून घ्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल, तुमच्या जीवनाचं ध्येय पक्कं करावं लागेल. आणि मग तुम्ही लोकांना सांगेल. तुम्हालाच कळालं नाही, नाही नाही आमचा देव असाच आहे आणि आम्हाला हे चालतच नाही, तुम्हाला ते चालत नाही, ते म्हणते मानभावांना चालतच नाही, जाऊ द्या मग तुम्ही 10 फूट लांब, नाही मी 10 फूट लांब. हे तुमचं आमची ही जी दरी आहे ना, ही आपल्या अज्ञानाची. आपल्याला आपला कळाला पाहिजे आणि मग आपण आपल्याला कळाला तर आपल्या जो आहे तो दुसऱ्याला सांगता येऊ शकतो. म्हणून परमेश्वराने सांगितले जे तत्त्वज्ञान आहे ती अत्यंत महत्त्वाची. ती जबाबदारीनं आपण धर्म सांभाळला पाहिजे, जबाबदारीनं तो आपण घेतला पाहिजे. आता परमेश्वराची जेव्हा जबाबदारी, धर्माची जेव्हा जबाबदारी, आपल्या आत्म्याच्या हिताची जेव्हा जबाबदारी आपण घेतो ना, तेव्हा कोणती तरी जबाबदारी सोडावं लागेल ना. एकच मनुष्य 2-2 ठिकाणी नोकरी करू शकतो का? नाही. नोकरी करणं म्हणजे जबाबदारी. इकडं जर करतोय तर तिकडं त्याला जाता येणार नाही, आणि जर इकडे त्याला करायची तर त्याला तिकडं रिझाईन द्यावं लागेल, सोडावं लागेल. तसं जबाबदारी जर परमेश्वराची, धर्माची जर तुम्ही घेत असेल, तुमच्या आत्मकल्याणाची, तुमच्या आत्महिताची, तर तुम्हाला कुठंतरी रिझाईन करावं लागेल. त्याला म्हणतात त्याग, त्याला म्हणतात अनुसरण. ते सोडणं म्हणजे इकडं धरणं आहे. बरं ते सोडायचं आहे म्हणजे काय? लगेच सोडायचं का? सुटलं तर काहीच जात नाही. आजही तुम्ही काहीच करत नाही. आज तुम्ही काय केलं? मुलांबरोबर स्वतः कामं केली की नाही? 3 भागामध्ये या गोष्टी ठरलेल्या आहे. याचा खूप मोठा फायदा होईल. आता तर त्या 3ऱ्या याच्यामध्ये तुम्ही 3ऱ्या स्टेजमध्ये तुमच्या वयाच्या अनुषंगाने पहिलं मुलांबरोबर स्वतः काम करायचं असतं. म्हणजे त्याला आपण त्याच्यावर काम केलं म्हणजे त्याला शिकवता येतं, आपल्या अनुभवाचा त्याला फायदा करून द्यावा लागतो की अरे असं नाही कर, तसं कर, तसं कर, तसं कर. तो ट्रेन होतो. दुसरी स्टेप काय माहिती का? तो आपण दुसऱ्या स्टेपमध्ये जातच नाही, पहिल्या स्टेपमध्ये अडकलो, मरेपर्यंत तेच चालू राहतं. त्याच्याबरोबर तो त्याच्या पुढं, आपण त्याच्या पुढं पळत राहतो. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त बळ येईल राहतं. घेणं नाही देणं नाही, गरज नसताना आपण विनाकारण पळत राहतो. तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये, त्या पहिल्या स्टेपमधून बाहेर पडा. आता दुसरी स्टेप तुमची कोणती माहिती आहे का? मुलं करतात, आपण लक्ष द्यायचं. योग्य करतात की नाही, अयोग्य करतात की नाही. अयोग्य असेल तर मार्गदर्शन करणे, योग्य असेल तर स्तुती करणे. साक्षी कोपऱ्यात जाऊन बसायचं आणि फक्त वॉच ठेवायचं. थोडक्यात काय, कंपनीमध्ये सुपरवायझर असतो बघा, असतो की नाही, मॅनेजर असतो. तुम्हाला मॅनेजर व्हायचं आहे, सुपरवायझर व्हायचं आहे. या दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही आलेच नाही अजून. कोण कोण आलं आहे सांगा बरं? आम्ही काहीच करत नाही बाबा. असं तर कोणीच नाही राहणार. सुनाईच्या पुढं पळणार आहे आपण.
नको सून म्हणशील नुसतीच म्हातारी बसतीन खाती. आपणच कमीला राहतं, त्यांचा धाका आपल्याला आहे, आपला त्यांना पाहिजे तर ते उलटं झालं आहे आता. नको काही म्हणायला, लाजा कसं करावं लागतं. मी जातो शेतकऱ्यांकडं मळ्यामध्ये, अत्यंत 80-80 70-70 वर्षाच्या म्हाताऱ्या निंतील, खुरपतील, कांदेच लावतील, भोपळेच लावतील. कशाला करते म्हातारी? नाही, दिवस जात नाही, टाईमपास नाही, काहीतरी करावं म्हणून नाही, घरच्यांनी बोलू नये म्हणून करावं. त्या दुसऱ्या स्टेपमध्ये आपण जातच नाही. दुसरी स्टेप कोणती आहे? मॅनेजरची. ते करताय आपण पाहणे योग्य अयोग्य. आणि ज्या मिनिटाला तुम्हाला वाटेल की मुलं सर्व व्यवस्थित करता आहे, आता कोणत्याही प्रकारची टेन्शन नाही आणि यांना आता आपली गरज नाही, अशी गरज नसतेच, पण विनाकारण आपण दाखवतो नाही नाही मी गेल्यावर काय होईल, ते मनातून म्हणत राहते काहीच होणार नाही, आम्ही मस्त राहू. पण ते फक्त बोलू शकत नाही, मजबुरी. हां, कुठं जायचं? हां हां, कुठं जायचं म्हणून ते तुम्हाला यात्रेला कधीतरी पाठवतात. दादा मी पैसे भरतो, जा तुम्ही. ते सुनानी त्यांना सांगेल राहतं, अहो काय किटकिट किटकिट, जाऊ द्या 2-4 दिवस म्हातारे. आपण म्हणतो माझ्या पोराचं लय जीव आहे आपल्यावर, पैसे भरले त्यांनी आणि दिले बाबाबरोबर तिसऱ्या यात्रेला काढून. 12 दिवस यात्रा करून आलो, 12 दिवस लय मजेत होते, मस्त. ना आपल्याला वाटतं पोरगं खात असेल का नाही, जेवत असेल का नाही, ती सून अशी आहे, त्याला वेळेवर चहा देत असेल का नाही. घेणं देणं काही. तुम्ही तुमच्या घरच्यांची काळजी घेतली ना, ते त्यांच्या घरच्यांची काळजी घेतील. काहीच घेणं देणं नसतं, पण विनाकारण काहीच कारण नाही. दुसरी स्टेप आहे काय? दुसरी स्टेप मॅनेजर व्हायचं, पाहायचं. आता तिसरी स्टेप अत्यंत महत्त्वाची, त्या अवस्थेत जाणं म्हणजे परमेश्वर मिळवणं. त्या अवस्थेत काय जाणं? आता हे सर्व करताय, आता यांना आपली गरज नाही, यांची आपल्याला गरज नाही, आता देव माझा मी देवाचा. तेव्हा त्याग होऊ शकतो. तुम्हाला आता इथं आल्यानंतर टेन्शनच नाही, सर्व व्यवस्थित चालू आहे घरचं, त्याच्यात इज्जत पण राहील, आहे की नाही? दररोज तोंडावर तोंड इज्जत राहील का? दररोजच आपले तोंड एकामेकाला पाहत राहतो आपण, थोबडं घेणं नाही देणं नाही. तुम्ही कधीतरी घरी जा, आई आल्या किती इज्जत ठेवतील, बाबा आले, नातवाला सांगल बाबांची लय आठवण आली, फोन कर. तुम्ही जातीच नाही बाहेरच पडती नाही, ते तरी बिचारे काय करतील? तुमचे दिवस संपले. पहिल्या म्हाताऱ्या मला भेटायचं, काय सांगू बाबा, आमचं लग्न झालं 6-6 महिने नाही, 6-6 वर्ष 10-10 वर्ष आम्ही बोलत नव्हते, पोरं कशी काय झाले? ती मर्यादा होती, लाजत होते, मर्यादा ठेवत होते. तुमच्या गावामध्ये सुद्धा तुम्ही जर स्टॉपवर गेले तर लहान मुलं किंवा थोडे वयात झालेले मुलं तुमच्या पुढे उभे राहत होते. तुम्ही तुमच्या आजोबांच्या वडिलांच्या समोर उभे राहत होते का? आणि आता तुमच्या अगोदर पोरं जाऊन बसेल राहत्या पत्ती कुटीत, राहतात की नाही? चुलत्याकडे बी तंबाखू मागणारी मंडळी आली. आता ही वेळ आहे, आपणच आपली इज्जत सांभाळायची का घालवायची हे ठरवायची. आपण आपल्या पायरीनं राहिलं का ते त्यांच्या पायरीनं आपाप राहतील. आपण त्यांना शहाणपणा शिकवायला गेलो का ते आपल्याला 100% शिकवतील. देवाने त्याच्यासाठी शेवाळल्याच्या खडकाचा दृष्टांत सांगितलं. देवाने साऱ्या गोष्टी सांगितल्या, प्रत्येक गोष्टी सांगितलेल्या, टच करून ठेवलेलं. शेवाळलेला खडक आहे म्हटले पाय ठेवू नये, पाय ठेवला तर तुमचेच गुडघे फुटतील, झांजरतील, लागेल. हे शेवाळलेले खडक आहे. शेवाळलेले खडक तरुण मुलं, शेवाळलेले खडक म्हातारे माणसं. आता तुम्ही आमची इज्जत करताय कपड्यामुळं, म्हणून नाही तर तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवला असता. बाबा काही शिकू नका, आमचे असे सफेद नाही झाले. तुमचं ते मोठेपण आहे का तुम्ही मानपान ठेवता, तुम्ही शेवाळले खडकच आहे. तुम्हाला की एखाद्याने काही बोलले का तुम्ही त्याचा सारा पान उतारा करून टाकतात. आणि पोरं अनुभवत राहतात, सुना अनुभवत राहतात, काय करतं डोक्याला ताण नाही तर ताण, नका बोलायला. देवाने सांगितलेलं आपण आपली इज्जत सांभाळायची, आपला मान आपण ठेवायचा. आणि आपल्या जीवनाचं हित काय आहे, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे ते आपण प्राप्त करण्यासाठी आपल्या रस्त्याने चालायचं. परमेश्वराने प्रत्येक गोष्टी आयडिया दिलेल्या आपल्याला. बघा तुम्हाला आयडिया दे, तुमच्या जीवनामध्ये काय करायचं काय नाही करायचं, कसं करायचं ते आयडिया पण दिलेल्या आहे देवाने. नुसतं तत्त्वज्ञान सांगितलं आणि तुम्ही मला मिळवा आणि असं असं मिळवा असं नाही सांगितलं. देवाने आयडिया पण दिलेल्या आहे.
पण त्या आयडिया आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या तर त्या परमेश्वराची प्राप्तीच्या अनुषंगाने आपला रस्ता आपल्याला कापता येईल. परंतु ती इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग निघतो, आवड असेल तर सवड निघते. तर ते कामच वेळत नाही, हो वेळत नाही. काम काय? काहीच काम नाही. वेळ नाही, काम काय विचारलं तर काहीच काम नाही म्हणे. काम सर्वात मोठं काय राहतं? नाताला नातीला सांभाळायचं, शाळेत नेऊन घालायचं, शाळेतून आणून घालायचं. आमच्याकडे एक मार्गामध्ये एक म्हातारी आली, माझे सत्संग चालायचे, सांगायचे. एक आई आली, बाबा मला दीक्षा घ्यायची म्हणे. पक्की झाली. म्हटलं घरात भांडणं नाही झाली, कारण बऱ्याच म्हातारे अशा भांडणं झाले का मग आश्रमात येतात. 2-4 दिवसानंतर मुलगा येतो, सून येते, जाऊ दे, झालं ते झालं. ती म्हातारी लगेच बाहेर निघते. तेव्हा सत्य लाईट आली. म्हटलं काय झालं, तुला तर दीक्षा घ्यायची होती. नाही बाबा आता जाऊ द्या, आपलेच पोर आहे, काय करणार. पण ती म्हातारी पक्की होती, तुमच्यासारखी लूज नव्हती ती. ती एकदम पक्की होती. नाही नाही म्हणे 100% आता दीक्षाच घ्यायची. आल्यानंतर मग बाबा पण आले. बाबा म्हणे मला काही घ्यायची नाही आहे. म्हटलं तुम्हाला घ्यायची नाही दीक्षा, घेऊ नका. तुम्ही दीक्षा घेतली तर धर्माचं भलं होणार आहे का, देवाचं भलं होणार आहे का? पण तुम्ही दीक्षा घेणार नाही, म्हातारी दीक्षाला आली ना तर तुम्ही मार्गात 2-4 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, काय हरकत नाही म्हणे. आणि मग तिथं एक मार्ग आलेला होता आपल्या आश्रमात. मग त्या 2-3 म्हाताऱ्या गावातल्या, तिला जोडी केलं, तिने तिला जोडी केलं. कारण दीक्षा घेतल्यानंतर गप्पा मारायला कोणी पाहिजे ना, कंटाळा येईल. मग ते बरोबर 2-3 म्हाताऱ्या गोळ्या झाल्या आणि मग ते दीक्षाला आल्या. त्यावेळी सारे नातेवाईक ॲक्टिव्ह झाले. ते जे बाबा होते ना, त्याचा भाचा आला, मेवणा आला, मेवणी आली, सारे नातेवाईक आले आणि त्यांच्या पोरांना बोलायला आले. म्हातारे तुम्हाला सांभाळता येत नाही का म्हणे. आम्ही सांभाळतो, खुशाल दीक्षा देऊ राहिले म्हणे. ह्या वयात उलट सेवा करायची राहते, असं करायचं राहतं, तसं करायचं राहतं. ती आली केस माझ्याकडं. बाबा म्हणे 4-8 दिवस तुमच्याबरोबर राहिल्यामुळं तुम्ही समजून सांगितल्यावर मला आता दीक्षेची इच्छा झाली म्हणे. आता मी पण घेतो म्हातारीवर. म्हातारी दीक्षा घेतील, म्हातारीत नाही तर मग मी कशाला राहू. आयुष्यभर बरोबर काढलं म्हणे. आता शेवटी मग कशाला ताटातूट. म्हणलं भारी काम आहे. ताटातूट नाही झाली पाहिजे. उलट म्हातारपणात जास्त गरज असते. तुम्ही तिथं जाऊनही बी एकामेकाला मदत करू शकतात, जे पाहिजे ते देऊ शकतात. एक मानसिक तिथं काही राहत नाही, एक समाधान असतं म्हणे. पण अडचण अशी झाली की सारे नातेवाईक आले हो गाडी भरून. कोण काय बोलतोय, कोण काय बोलतोय. म्हणलं सोपं काम आहे, त्यांची मिटिंग घ्या आता बाजूला झाडाखाली. त्यांना सांगावं ठीक आहे मी नाही दीक्षा घेत. म्हातारीला थांबवतो, म्हातारीला समजून सांगितलं तू नाही म्हण थोडा वेळ. फक्त एकच करा की आमच्या खात्यामध्ये आमच्या नावावरती ना प्रत्येकाने 50-50 हजार रुपये द्या. एवढ्या करा आणि तुम्ही घरी ना आम्ही घरी. असं म्हटल्याबरोबर ज्या गाड्या काढल्या सेल मारले, जे घरी गेले परत आलेच नाही, यांची दीक्षा झाली आणि यांचं भलं हे मार्गात आहे. जग सारं स्वार्थाचं. तुम्हाला मी आता आयडिया देतो. घरी गेले का एकच सांगायचं का आयुष्यभर काम केलं, कष्ट केलं, दीक्षा घ्यायची. खोटं खोटं बोला. पहिला ते विचार काय करतील, म्हातारीने जर दीक्षा घेतली तर घर कोण सांभाळेल. म्हाताऱ्याने जर दीक्षा घेतली त्या पोरांना कोण शाळेत घेऊन जाईल. तुमच्यावर लय जीव आहे असं काही समजू नका. हा भ्रम तुम्ही काढून टाका. बरं राहिली दीक्षा बाजूला. त्यांना आयुष्यभर काम केलं, कष्ट केलं. आता इकडूनचा ग्लास इकडे ठेवणार नाही मी. जागेवर मला सारं पाहिजे, चहा जेवण हे ते. हातात गाठीन, मी स्मरण कराल, मी काही काम करणार नाही, मला कोणीच काम सांगायचं नाही. असा प्रयोग करून पहा बरं. 1 दिवस 2 दिवस बरं वाटेल. जा म्हणशील मग घरात बसण्यापेक्षा तिकडच जा, फायदाच आहे ना. काय म्हणतोय सचिन? मग चांगलं का वाईट म्हणतोय तो सचिन हितक्ष आहे तुमचा. तुमचं चिंतन शुभ करतोय तो. म्हातारीला आईला देव भेटला पाहिजे. ह्या आईने एवढं कष्ट केलं बिचारीनं. बरं कष्ट करून करून तकलीफ आहे खाल्ली. बरं माझी तकलीफ घेतली तर घेतली, वरून परत बोकंडी सुने आली, तिची तकलीफ. जाती म्हातारी चांगली गोष्ट आहे. तो सचिन चांगला, त्याला 100% मार्क द्यायला पाहिजे. असा सांगणारा मुलगा जन्माला आला पाहिजे, तो भाग्यवान, ती म्हातारी भाग्यवान. नाही तर आडवणूक करणारे खूप लोक राहतात. भांडारेकरांना जर त्यांच्या बायकोनं आडवले असते तर देवाकडे ते गेले असते का भांडारेकरांकडे? भांडारेकरांनी डायरेक्ट सांगितलं, तिनं तर गरम पाणी ठेवलं होतं म्हणे. अहो गरम पाणी ठेवलं आंघोळीला, आंघोळही केलेली नव्हती. आपल्याला तर आंघोळी केल्याशिवाय देवही करता येत नाही. आपण शरीराने देव करतो.
मनाने देव करत नाही. मनाने देव जर करायचे ठरले तर आपल्याला आंघोळीची काही गरज नाही. आंघोळीनं काय होईल? अंग स्वच्छ होईल, मन स्वच्छ होतीवर. मन स्वच्छ करायला विचार स्वच्छ लागतात. ही अडवणूक आहे एकामेकाची. ही अडवणूक न होता तुम्ही घ्या आणि मी घेते. नाही तर ही राईसाचं तुम्हाला स्मृती सांगितलीच, ती तर वेळ काय येणार नाही. ते म्हणशील जाय बाई जायचं तर नको डोक्याला ताण देऊ, आयुष्यभर डोक्याला ताण दिलं आहे, आता जाऊ दे शेवटी जाय, तुला कुठे जायचं असेल तर. मी म्हणतो आता कुठे जाऊ नका, घरामध्ये दीक्षा घ्या, घरामध्येच राहा. आपली आपली रूम, नाहीतरी आता तेच आहे ना, कोपऱ्यातच पडत आहे ना तुम्ही. असे बी फक्त कपडे घालून पडा. कपडे घालून म्हणजे कोणते कपडे? हे कपडे, असे कपडे, साधूचे कपडे. देव म्हणतात हाव तर धर, वासना तर कर, तरी देव अभिमान घेतील. दशी तर धर, तुमची दशी परमेश्वराची धरलेली तुम्ही, म्हणून तुम्हाला भीतीच नाही आहे. ज्या मिनिटाला दशी तुटल त्या मिनिटाला रडून रडून घाणा होईल, तरी तुम्हाला सांभाळायला, तुम्हाला सुख द्यायला कोणी येणार नाही. त्या देवता नंबरशीर बसलेल्या आहे. होता कुठं आणि आला कुठं, भोगायला बसलेल्याच आहे त्या तुम्हाला सोडतच नाही, सुटूच शकत नाही तुम्ही. दशी धरली म्हणजे काय? शेवटी सुद्धा दशी धरायची राहते. तुमच्या गावात तर मंदिर आहे, सकाळी यायचं, डबा घेऊन यायचं वाटलं असतं सुनाकडून, मला हे दे, मला ते दे, काय करायचं नाही कोणी. जे आवडतं तोच पदार्थ करायला लावायचा. डबा घेऊन यायचा, इथं स्मरण चिंतन करायचं, आरामही करायचा. म्हणजे ते म्हणता ना, दृष्टी आडते, नजरे आडते, दृष्टी आड काय जगा आड, असं तरी म्हणता ना काहीतरी. त्याची इज्जतही राहते. दिवसभर त्यांना एकांत आणि आपलाही देव, संध्याकाळी झोपायला परत आपल्या आपल्या घरी. दीक्षा अवघड आहे का सांगा बरं? त्याग अवघड आहे का सांगा बरं? असं बी इकडं तिकडं बसल्यापेक्षा इथं बसा. लईच कटाळा आला तर 2-4 जण गोळा करा, गप्पा टप्पा मारायला पाहिजे ना, इकडूनच्या. त्याच्यापेक्षा कंटाळा आला तर बाबाला सांगायचं कार्यक्रम काढा, हो लई कंटाळा आला, नाही तर चला गाडी करून जाऊ. एका पोराला सांगितलं 10,000 तू द्यायचे, दुसऱ्याला सांगितलं 10,000 तू, तिसऱ्याला सांगितलं 10,000 तू, 30,000 रुपये झाले. बाबाला सांगायचं गाडी करा, चला येऊ स्थानं करून या नाशिकला आपल्या आश्रमात. मग 8 दिवस तिकडं, 10 दिवस तिकडं, 15 दिवस तिकडं. पहा बरं कसं मस्त जीवन जाईल. तुम्ही विनाकारण तिथंच कटाळा नाही येत का तुम्हाला? त्रस निर्माण तर हो द्या, कंटाळा तर निर्माण, त्याच्यावर तुम्हाला आयडिया देतोय मी. चालले देव करायला, घरच्यांनाही बरं, तुम्हालाही बरं, देवही जवळ आणि घरचे म्हणशील खूप चांगलं. आमचे आईवडील खूप चांगले हो, त्रासच नाही देते. बिचारे पैसे खर्च करायला लावत्या, पण काय हरकत नाही, पण टेन्शनच नाही. हे दररोज तेच. सून थोडीशी लेट उठली तरी आम्ही 4लाच उठायचं. त्यावेळेस आमच्याकडे काय गिरण्या होत्या काय? आम्ही दळायचं, चुलीवर भाकरी करायच्या. एवढे माणसं होते, तेवढे माणसं होते. ती सून मनातल्या मनात म्हणते, कोणाला सांगे ती, तुझ्या नशिबात होतं, ती आम्हाला काय सांगू नको. तुझ्या नशिबात आहे, तू आम्हाला कायला सांगू राहिली? माझ्या नशिबाने मला भेटलंय, माझ्या नशिबाचा कशाला ह्यावा करते? आहे का किटकिटीचा पाया, आहे की नाही? दुकान थोडं लेट उघडलं तरी दादा म्हणते अरे मी सालाच उघडायचं. पोरगा म्हणतो साला उघडून तुम्हाला कामं काय होते त्यावेळेस? आता साफसफाई करून 8 वाजता उघडतो. आमचं घर, आमचं पाऊ कुटुंब, जे बी फी आम्हीच भरतो, घरातलं लाईट बिल आम्ही भरतो, किराणा आम्ही भरतो, कायला डोक्याला ताण देतो? म्हाताऱ्याला झोप येत नाही, पहाटे 4लाच उठत आहे, पोराच्या पाठीमागा लागत, उठ रे लवकर दुकान उघडायचं आहे. तसे काही सारे गिऱ्हाईक समोरच येऊन बसेल. कशाला जीवनाचं खराबी करून घेता? परमेश्वराने दिलेला हा एवढा मोठी संधी आहे तुम्हाला, ती प्राप्त करण्यासाठी मी आयडिया देतोय तुम्हाला. लईच कटाळाला, भांडणं झाले, वाद झाले ना, सांगायचं मी चाललो बाईदेव मुनींकडे. आपला आश्रम तुमच्यासाठी खुला आहे, तुमचाच आहे, काय टेन्शन घेऊ नका. कटाळा आले, भांडणं झाले, वाद झाले, घरातून निघायचं नाही, फक्त दम देत बसायचं. भांडू नको नाही तर मी जाईल बरं का, भांडू नको नाही तर जाईल. तेवढे 2-4 दिवस चांगले. आणि प्रयोग करायचा असेल तर खरंच रागारागाने यायचं, इथं जवळच यायचं बाबांजवळ. बाबांचा डबा घेऊन येतात, बाबा आज काय भिक्षेला जाऊ नको, मीच आणते. हातल्या हाताने करायच्या मस्तपैकी चपात्या भाज्या घेऊन यायच्या, दिवसभर इकडंच राहायचं. आणि जर संध्याकाळी मुलगान सून माफी मागायला आलीच, जाऊ द्या बाबा चुकी झाली आई, चाला, तरच जायचं, बळच नाही जायचं. बळच गेलं तर इज्जत नाही राहत. प्रयोग करून पहा, मग तुम्हाला तुमच्या भ्रमातून तुम्ही बाहेर पडाल. करून पहा प्रयोग, काय अडचण नाही. आता मी 30 तारखेपर्यंत आहे,
आता 30 तारखेपर्यंत इथून कोणीच हलू नका, माझ्याबरोबर राहा दिवसभर. बघू घरचे कोण येतं आहे तुम्हाला न्यायला. येतील म्हणशील अहो त्या गाईला चाराच नाही टाकला, पाणीच नाही पाजलं, त्या पोरांना शाळेतच नाही नेलं, कोण करू आता, मी दुकान उघडू का ते करू का हे करू. तुम्ही काहीच नका करू, थोडंसं करताय ते तर करा. हे सांगणारे जर तुमच्याकडे येत असेल तर त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे का? तुमच्या कामावर प्रेम आहे, तुमच्यावर प्रेम नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही काम करताय, त्यांच्या उपयोगी पडताय म्हणून प्रेम आहे. आणि देवाने सांगितलं यदा कदाचित आपण या दैवराटीत नसतो, उपदेशी नसता तुम्ही, तर तुम्हाला तिथं करायचंच करायचं आहे, खितपत पडायचंच पडायचं आहे, मरायचंच मारायचं आहे. संधीच नव्हती ना. धर्म ही एक संधी आहे. त्या दिवशी सांगितलं धर्म एक संधी आहे तुम्हाला. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं, त्याचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं. निर्णय तुमचा आहे, फायदा आहे तुमचाच आहे, हित आहे तुमचंच आहे, भलं आहे तुमचंच आहे. देवाचं हित आहे का? धर्माचं हित आहे का? धर्माचा काही फायदा आहे का? बरं मी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, मला काही चेक येणार आहे का माझ्या खात्यात जमा व्हायला? काय येणार? सारं तुम्हालाच भेटणार आहे. आणि तुम्ही फायद्याचे जर विचार करत असेल तर फायदा तुमचा नाही. त्याच्यामुळे फायद्याच्या गोष्टी तुम्ही करा. जे आपण पैसा मिळवला आजपर्यंत, कष्ट केले, ते आपल्या नावावर नाही राहिले. आता घरी जाऊन सांगा का ही गाळा आहे ना विकून टाका जरा, मला पैशाची अडचण आहे. पोरं विकून देतील का? एखादं वावर सहजच खोटं खोटं सांगायचं, वावर आहे ना विकून टाकू, मला देव देव करायचं आहे. घरच्या वर्षी तुमचं डोकं फिरलं काय? आता वय झालं त्याच्याबरोबर डोकं गेलं म्हणशील. जे आपलं नाही त्याच्यावरती नाग होऊन कशाला बसायचं? गदोनायक जे होते ना, गदोनायक, ते राजाचे खजिनदार होते. किती श्रीमंती होती. देवाला विनंती केली आणि कितीतरी हिरे माणिक मोत्यांनी देवाची पूजा केली. आणि भ्रम काय झाला की मी आता देवाची पैशाने पूजा केली, एवढे सोने नाण्याने पूजा केली, मला देव भेटल. देवाला ते काय सांगतात माहिती आहे? अजून कितीतरी हिरे माणिक मोती म्हणे माझ्या तिजोरीमध्ये, पण मला त्यांनी देव होईल का? म्हणजे अरे राजाला देव नको आहे का? राजापेक्षा तर तुझ्याकडे काही जास्त नसेल ना. असं जर संपत्तीनं पैशाने जर देव भेटला असता तर मग त्यांनी मला लगेच मिळवलं असतं. असं भेटत नसतो. पैशाने देव भेटत नाही, कुटुंबाने देव भेटत नाही, प्रपंचाने देव भेटत नाही. मग भेटतो कशाने? देव फक्त आपल्या मनामधली आर्तता, तळमळ, प्रार्थना, इच्छा, वासना यांनी भेटत असतं. तुम्ही दररोज उपहार दाखवताय, देव स्वीकारतील का? परंतु तुम्ही जर आर्तता केली, दुःख केलं, प्रार्थना केली तर देव स्वीकारतील. जिथं असतील तिथं स्वीकारतील. आर्तता केली. बघा लीळाचरित्र आता तुम्ही वाचता का नाही? पहिल्याच लीळांमध्ये काय येतं? श्री चक्रपाणी प्रभू महाराजांच्या लीळा. चक्रपाणी प्रभू महाराज आहे कुठं आणि ती एखादी भक्त ती करते इकडं काहीतरी तळते किंवा काहीतरी पदार्थ करते, हे करते ते करते. देव तिथून तिला सहाय्य करतात आणि ते करतात. म्हणले विचारलं तुम्ही काय करतात? म्हणजे तिथं आमची भक्त होती, असं असं करत होती, इथूनच केलं. कन्फर्म करायला त्या लोकांनी खरंच पाठवलं. खरंच तशी घटना घडलेली राहते. तुम्ही जिथं असाल, देव जिथं असाल तिथं सहाय्य करतील, पण आतली आर्तता तर तिथपर्यंत पोचली पाहिजे, तळमळ तर पोचली पाहिजे, इच्छा तर झाली पाहिजे, वासना तर झाली पाहिजे. आपण फक्त संस्कार लागावं म्हणून पोरी देवाला उपर दाखवून घे, पोरा उपर दाखवून घे, फक्त ते एक प्रोसेस झालेली आहे. त्याला काही अर्थ नाही. करायचं, तळमळ करा, आर्तता करा, प्रार्थना करा, दुःख करा. त्या दुःखातून परमेश्वर प्रसन्न होतील. जिथं असतील तिथं परमेश्वर आपल्याला सहाय्य करतील आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या बाजूने आपण विचार करायला लागू, आचाराच्या बाजूने विचार करायला लागू. आपल्यामध्ये हिंमत येईल आणि हे सोडण्याची ताकद निर्माण होईल. ते परमेश्वरच तुम्हाला देऊ शकतं. परमेश्वरातून, परमेश्वराच्या कडेनेच तुम्हाला होऊ शकतं. पण त्याच्यासाठी लागती प्रार्थना आणि तळमळ. याच्यावरती काही प्रश्न असेल तर विचारा. आयडिया भरपूर आहे माझ्याकडं, पण त्या तुम्ही वापरल्या पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.